मोगाच्या चांदोळ आणि गिद्दोलींच्या भावा भयणीनो, हांव आलिशा रेव्होल्युशनरी गोवन्साचे वांगडी तुमकां सगल्यांक येवकार दिता. जमिल्ल्यांक तशेंच लायव्ह पळयतल्यांक माये मोगाचो येवकार. गुड इव्हनिंग गोंयकारांनो. पोतून गुड इव्हनिंग गोंयकारांनो. आता आमचे मदें पावून सरला रेव्होल्युशनरी गोवन्साचो मुखी बाब मनोज परब. ताका आमी पोतून मोठ्यान ताळ्यांचो येवकार दिवया. तशेंच आमकांय मोठ्यांचो ताळ्यान येवकार दिवया. सो आयज आमी पयलेच फावट ह्या चांदोरच्या वाठारांत मेळटा आनी ही गोंयची गजाल ह्या कार्यावळीक सुरवात दिता. सो सुरवात दिवच्याक एक मोगाची कुणा कशी एक फूल आमी मनोज बाबाक भेटयता. तशेंच हांगा माचयेर आशिल्ल्यांक मानेस्तांक एक मोगाची भेट कशी आमी फूल भेटयता. बाब विश्वेशा तशेंच बाब सेबी बाब तिओटिन बाब आदित्य कोंकणी भाशेन सगळ्यांक देव बरें सांज आवडटा. अजूनय थोडी सिटां म्हाका दिसता भायर तेणी मातशें बसका घेवची. मातशें बसपाक जाता न्हू ना कदेल काडून भायर बसपाक जाता न्हू ते कोणा जाल्यार इश्टानो. खरेंच आमकां या रेव्होल्युशनरी गोवन्सा उदेशी एक आगळी वेगळी खुशालकाय भोगता. ती म्हणल्यार रेव्होल्युशनरी गोवन्स हो पंगड तयार जाल्या उपरांत ताणें हे आमचें गोंय सांबाळपाक एक हुस्को उक्तायलो. आनी आपल्या
दर एका चालींतल्यान दर एका कोळणेंतल्यान हे समेस्त गोंयकारांक हे गोंयकारपण दाखयले, जेणे करून गोंयचो गोंयकार जो सुसेगाद म्हणटाले वो सुसेगाद गोंयकार जागृत झालो. ज्या ज्या सुवातेर रेव्होल्युशनरी गोवन्साचो आवाज पावला, ज्या ज्या सुवातेर ज्या ज्या मनशाच्या कानाक रेव्होल्युशनरी गोवन्साचे विचार पावल्या, तो गोंयकार जागृत जावपाक लागला. आणि तेच्या काळजान एक उमळशीक तयार जाल्या, जी आमकां मनोज केन्ना मेळटलो, आमकां मनोजा कडेन उलोवपाक केन्ना मेळटले, आमी आमचे विचार मनोजा मेरेन पावयतले. जायत्या जाणांच्या मनात दुसरेच विचार आसात, जायते प्रश्न आसात. हे प्रश्न आमी मनोजा मुखार केन्ना घालतले. आनी खरें म्हणल्यार आमकां एक भाग कशें आयज आमच्या चांदोरचे जे आरजी वावुरपी आसात, रिव्होल्युशनरी गोवन्स आसात, तेणी फुडाकार घेवन मनोज तुमच्या मदें पावला. म्हजी उतरां आयकोच्या परस मनोजाची उतरां आयकोंक तुमच्या काळजान कितें तरी जालां. सो हीच भावना मनान धरून हेच विचार मुखार व्हरता आसतना आरजी कितें आनी आरजी आमकां कित्या पासत जाय. तुमी पळयलां आसतलें फाटल्या कितलींच वर्सां आमी लिबरेट जाला तेन्नाच्यान आयज मेरेन आमच्या मुखार हे राजकीय पक्ष आसात. आनी हे राजकीय पक्षाचे आयज अशे तरेन चल्लां की कशे कोणाक नाडटले, कशे कोणाक लुटतले, कशे कोणाक फणां घालतले, कसो कोणाचे मानेर पांय दवरतले, हेच चल्लां. तुमी पळयलां आसतलें खंयचोय गोंयकार कितेंय करपाक गेलो जाल्यार आमचो गोंयकारच म्हणजे आमकां ही थोडी एलर्जी आसा की आमी त्या गोंयकाराक वयर सरोंक दिना. पूण तोच खंयचो तर मायग्रंट येवन कितें बिझनेस करपाक लागलो जाल्यार आमचो तेका आसता की तेजे कडल्यान ज्यो वस्तू मेळटा त्यो आमकां सवाय मेळटा असो आमच्या मनाक विचार जाता आनी आमी सोंपेपणी तेका आपणायता. आनी आमी आमची एक हेच जालें की गोंयकार सुसेगाद. हे सुसेगादपण ह्या रिव्होल्युशनरी गोवन्साच्या विचारांतल्यान, ह्या चळवळींतल्यान, ह्या मुवमेंटांतल्यान ते काबार जायत गेला. आनी गोंयकार वसत ते सुवातेर जागृत जाला. पोगो बिलाचेर म्हाका चड उलोवपाक नाका, कित्याक फाटीं आमी एक मिटींग केल्ली, ते मिटींगेक पोगो बिलाचेर आमी कितलेशे उलयल्या. तेजेर आनीक डिटेल उलोवपाची गरज ना, कारण थोडे भोव न्यू आसतले, ते मिटींगेक नासले ते आसतले. तरी पूण एक धांवती नदर कशी ह्या पोगो बिलाचेर धांवती नदर. पोगो म्हळ्यार पर्सन ऑफ गोवन ओरिजिन, जो 20 डिसेंबर 1961च्या पयलीं तेजे आवय बापूय जावं तेजी शेमाय शेपाय जो कोण गोंयांत जाला आनी आतांची संसद आनी हे फुडें येवपाची पिळगी आसा तो खंयी आसूं, खंयच्याय संवसाराक आसूं, तो गोवन ओरिजिन. हे पोगो बिलाक हे पर्सन ऑफ गोवन ओरिजिन. आता तितूंत भितर थोडे डिमांड्स घालून दवरले आसा. एक म्हणजे पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक 100% जॉब मेळपाक जाय. जे गव्हर्मेंटाचे जॉब आहा ते 100% गोवन ओरिजिनाक मेळपाक जाय. दुसरे प्रायव्हेट इंडस्ट्री, प्रायव्हेट कंपनीज आहा तेजे जे जॉब आहा ते 80% जॉब आमकां गोंयकारांक मेळपाक जाय, नीज गोंयकारांक मेळपाक जाय. आमच्यो कम्युनिटीच्यो जमनी कितल्योच आसात ज्यो जमनी आयज कोण तरी भायले बळकायतात आनी ह्यो बळकावपाक आमचे जे पॉलिटिशियन आहात तेंचो हात आहा. ह्यो जमन्यो आमच्या गोंयकाराच्यो, नीज गोंयकाराच्यो, ह्यो गोंयकाराच्यो जमनी मेळपाक जाय, गोंयकाराच्या हातीन आसपाक जाय. आमच्या फुडले पिळगेक हेजी गरज पडटली. अशा टायमाक ह्या आमच्या फुडले पिळगे पासून त्यो आमी राखून दवरपाक जाय. आयजूच कितले जमनीक लागून त्रास जाल्यात जाणात तुमी. तर होय एक पॉयंट आसा. तिसरें चौथें हाऊसिंग बोर्ड.
हाऊसिंग बोर्ड जाणा न्हू सगळे हाऊसिंग बोर्डाक कोण रावता हा कोणाक हाऊसिंग बोर्ड जाणा तुम्ही पण हाऊसिंग बोर्डाक रावता कोण वो गोंयकारांचो हाऊसिंग बोर्ड वो गोंयकारांक मेळपाक नाका जाल्लो आम्ही हेजेर केन्ना विचारूच केलो ना खरें म्हळ्यार हे गोंयकारांचे अधिकार गोंयकारांनी मेळून घेवपाक जाय आनीक हो एक तितूंतलो पॉयंट दुसरें म्हळ्यार कितल्योश्यो स्किम्स आसा ज्यो स्कीम आमकां गोंयकारांक मेळना इवन आतां जाणट्यांक 2000 जावं बायलांक स्किमा कितें 1500 कितें स्कीम आहा इलेक्शन येता तेन्ना ते सांगता कितें तुम्ही बीजेपीक वोट मारना जाल्यार ह्यो स्किमी बंद जातल्यो कित्याक बीजेपीन चालू केल्या वो त्यांचो बापायचो फात न्हू एक पाटी स्कीम केली ती स्कीम लागू जाता ही बंद करपाचो अधिकार कोणाक ना ह्यो स्किमी लोकांक मेळपाकूच जाय पण हांगा कितें जालां जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे खंयच डिफायन केल्लें ना ह्या गव्हर्मेंटाक जेन्ना रेव्होल्युशनरी गोवन्सान बिल दिलें की हे प्रायव्हेट मेंबर बिल ते घाल म्हण तेन्ना ह्या लोकांनी तेजेर विचार पासून केलो ना कित्याक तांकां जे 15 वर्सांची जे सर्टिफिकेट घेवन येयल्या तुम्ही जाणा न्हू 15 वर्सां सर्टिफिकेट हाड म्हणटा ते गोंयकारांक पासून हा पण आमी न्हीच गोंयकार आमकां जाय सर्टिफिकेट दिसता तुमकां गरज ना न्हू काल पासून एक म्हाजोड्या मिटींग जाल्या जे मिटींगेक ते स्किमी सांगताले स्किमी पंचायतीन ऑर्गनायज केल्ली तेंकां विचारलें तुमी ह्यो सर्टिफिकेट हाड त्यो सर्टिफिकेट हाड त्यो सर्टिफिकेट हाड हे डॉक्युमेंट जाय ते डॉक्युमेंट जाय ह्यो स्किमी घेतलो जाल्यार ह्यो स्किमी घेवपाक तो मनीस काबार जातलो ताका ती स्कीम मेळपाचीच ना तेणी त्यो अश्यो डिझायन केल्या की ती स्कीम केन्नाच मेळपाची ना तो बेजार जातलो आनी ती सोडून दितलो तुम्ही आधार कार्ड सगळ्याक लिंक केला ते आधार कार्डा उद्देशी तुमच्यान त्यो स्किमी दिवपाक जायना हांवें ताका विचारलें तो म्हणटा ना गव्हर्मेंटाचो कायदो हांवें म्हणलें ते ऑफिसर येयले तांकां तुम्ही हे सरकारा मुखार मांडूंक जायना ना म्हणटा ते ग्रामसभेच्यान हे एक ग्रामसभेच्यान येतले खंयचे एक पंचायतीच्या ग्रामसभेच्यान येतले हे अख्ख्या गोंयाक हो कायदो करतलो जाल्यार सगळे ग्रामसभेक डिसिजन घेवचे पडले तुम्ही ऑफिसर म्हण काम करता तुमच्यांनी हो कायदो लागू करचो हे सरकाराक सांगोंक जायना लास्टाक तेणे म्हणलें होय जाता म्हणजे सगळें जाता पूण ते करपाक सोदना ह्यो ज्यो स्किमी आहा त्यो गोंयकारांक मेळपाक जायो पूण हे 15 वर्सांची सर्टिफिकेट घेता आनी त्यो स्किमीचो ते फायदो घेता नीज गोंयकार कुशीकूच उरले कारण पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे बिलांक भितर हे बिल जे आमी मांडला तेजो गोंयकारांक फायदो जावपाक जायो पूण ह्या लोकांनी हे जे 40 दलाल म्हणटा आमी तांकां दलालच म्हणपाचे हेणी हेजेर केन्ना विचार केलो ना कित्याक तांचे कडेन मायग्रंटाचे वोट आहा ह्या मायग्रंटाच्या वोटाचेर ते आमचे जे गोंय नीज गोंयकारांचे गोंय आहा ते चलोवपाक सोदता कित्याक तांच्या फायद्याक सो ह्यो स्किमी ज्यो आहा ते स्किमीचो फायदो मॅक्झिमम तांकां वयता खरें म्हळ्यार हो जो पयसो त्या स्किमीक अलॉट जाता तो पयसो आमच्या गोंयकारांक मेळपाक जायो जो 2000 आहा त्या जाग्यार 5000 6000 7000 पासून मेळोंक शकता पूण हे ते भाशेन न्हू हे मॅक्झिमम उणो 60% मोर दॅन 60% हे भायलो लोक फायदो घेता गोंयकार कुशीकूच उरलो दुसरे म्हळ्यार जे जायते कॉन्ट्रॅक्ट जावं बाकीच्यो ट्रेड लायसन्स हे सगळे ज्यो फायदे आहा न्हू ह्यो हे आसा त्यो सगळ्यो हे टेंडर बाकीचे आहा ते गोंयकारांक मेळपाक जाय पूण कोण तरी भायले येता आनी आमच्याच चांद्र पासून कितले गटार आनी कितें बांदता तो कॉन्ट्रॅक्टर कोण आसता गोंयकार आसता हा कोण तरी भायलो न्हू तो हे गोंयकारांक मेळो जाल्यार एक फॅमिली मातशी कितें तरी फायनान्शियली फायदो जावपाक शकना ताका तर हितून भितर ह्या रेव्होल्युशना भितर अश्यो जायत्यो गजाली आहा ज्यो गजाली हे थोड्या टायमाक आमच्यांनी सांगोंक जायना आयज गरजेचे आहा ते मनोजाची स्पीच आनी तुमचे क्वेश्चन जेच्या उद्देशी तुमच्या मनात कितें आहा ते भायर सरतले आनी मनोजा मेरेन पावतले आनी रेव्होल्युशनरी गोवन्साचे जे विचार आहा ते तुमचे मेरेन पावतले हांव आनीक फुडें उलयना हांव मागता मनोज बाबा लागीं फुडलें उलोवप करपाक कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीजन सगळ्यांक त्यो तीन बाबान सांगला पोगो बिल कितें
पर्सन ऑफ गोवन ओरिजिन. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटल्यार गोंयकार कोण. आमी जेन्ना रेव्होल्युशनरी गोवन स्टार्ट केल्ली तेन्ना आमी गोंयकारांक एक वॉइसलेस गोंयकार आहा पळय तांकां वॉइस दिवपाक म्हणून एक अटेम्प्ट केल्लो आनी एक एम एंड ऑब्जेक्टिव्ह आमचे ते आसले की वॉइसलेस गोवन आहा ताका वॉइस दिवपाक लागून. पूण जशें जशें आमी फुडें गेले तशें आमकां कळ्ळें की गोंयकार म्हणटा ताका कोणें अजून डिफायनूच करूंक ना. आमी जाणा आमी नीज गोंयकार म्हणून, आमी जाणा गोंयकार कोण ते, पूण सरकारान आमकां ते डेफिनेशन दिवंक ना गोंयकार कोण ते म्हणून. सो तेका लागून आमी चिंतलें की एक पोगो बिल म्हणून ड्राफ्ट करचें आनी जे गोंयकार डिफायन जावंक ना, जे गोंयकारांक आयज आयडेंटिटी ना. आयज आमकां जॉब्स मेळटा ते मायग्रंट्सांक मेळटा काय ना? आमकां प्रायव्हेट जॉब्स मेळटा तांकांय मेळटा. आमकां जे रायट्स गोंयान मेळटा ते सगळे रायट्स आयज मायग्रंट्सांक मेळटा. सो तेका लागून ते खंय ना खंय तरी स्टॉप जावपाक जाय. आमच्या गोंयान आमकां रायट्स मेळपाक जाय, कित्याक आमी कर्नाटका महाराष्ट्रा नाजाल्यार आनी खंय वचून रायट्स मागना. आमचे रायट्स आमी गोंयान मागता, आमच्या लँडान मागता. सो तेका लागून पोगो बिल ड्राफ्ट जाले, 40 आमदारांक दिले, 40 आमदारांक ते टेबल करूंक ना. हे सगळे जाले तेन्ना मागीर लोकांचो प्रेशर आमचेर येवपाक लागलो की हे बिल आमी असेंब्लीन वचून घालचें म्हणून, म्हणजे आमी खंय ना खंय तरी पॉलिटिक्सान देंवचें म्हणून. जेन्ना हे जाले आमी गांवागांवांत मिटिंग्स घेवपाक लागले तेन्ना आमकां लोकां कडल्यान रिस्पॉन्स येवपाक लागले की आमी पॉलिटिकल पार्टी फॉर्म करपाची म्हणून. सो मागीर आमी एक डिसिजन घेतलें की आमी लोकांक विचारतले, मॅक्झिमम लोकांक विचारतले. आयज तुमकांय विचारता हांव की रेव्होल्युशनरी गोवन्सान पॉलिटिकल पार्टी करची काय ना? ओके. सो बाय जानेवारी आमी डिक्लेअर करतले फॉर्म न्हू, आमी डिक्लेअर करतले की आमी पॉलिटिक्सान वयता म्हणून. ऑफिशियल डिक्लेरेशन जातलें. आमी मिटिंग्सांक परमिशन ऑलरेडी घातला. आमचे 5 मिटिंग्सांक परमिशन कॅन्सल केला. आयजूय जाणा तुमी कितें जाला ते. एवरी टायम रेव्होल्युशनरी गोवन्साक सगळे रुल्स कोविड हे ते सगळे आहा पळय रेव्होल्युशनरी गोवन्साकूच लागता आनी कोणाक लागना. हांगा आम आदमी पार्टीन मिटींग घेतल्यार कॅन्सल जावपाची ना. एनसीपी बीजेपी गोवा बोर्ड काँग्रेस कोणेच जर मिटींग घेतल्यार कॅन्सल जावपाची ना. पूण रेव्होल्युशनरी गोवन्स येयले की रोखडे पुलीस धाडटात. पयर सिडनीन तेंच्या गांवान एक प्रोग्राम दवरलेलो देवसो चिचोने. ऑलमोस्ट प्रोग्राम कसलो क्रिसमस सेलिब्रेशन स्पोर्ट्स आसले. 28 पुलीस स्टाफ धाडले. 28 एज इफ आमी कोण तरी टेररिस्ट ना नॅक्सलाइट येयला आनी आमी कितें तरी वायलन्स करपाचे नाजाल्यार अनकॉन्स्टिट्युशनल कितें तरी करपाचे. 28 पुलीस स्टाफ. आयज मडगांव डायरेक्ट खून जाता, मर्डर जाता, दिसा दीस मारतात, वयतात, रेप जातात, चोरयो जातात. तांकां लागून पुलीस वचना, तांकां लागून पुलीस पावना. रिजन सिंपल, पॉलिटिकल प्रेशर. थंयचो जो सरपंच आसलो ते पंचान जॉन म्हणून तेणे फोन केलो फिलीप नॅरीन फोन मारलो वयर. सीएमाक मारलो आसतलो. सीएमान होम मिनिस्ट्री सीएमा कडेन आहा, तेणी पुलीस धाडले. पुलीस पासून हांसपाक लागले, म्हणपाक लागले आमकां कित्याक धाडला. तांकां कळना जाल्यार आमी कित्याक पुलीस चित्ता आमी कित्याक म्हणून येयला. हांगा स्पोर्ट्स इव्हेंट आसा, क्रिसमस सेलिब्रेशन आहा आनी इतले पुलीस धाडला कित्याक. सो ते पासून शॉक जाले आनी म्हाका दिसता तेंच्यांनी मागीर ही केस वयर पावयले आसतली की तांकां कित्याक धाडला काय म्हणून. आतां हांगा पासून ह्या मिटिंगे पासून हांगा एक टायम पुलीस आसतले, सीआयडी आसतले, आमकां फरक पडना. आमचें कितें चलता ते लायव्ह आसता, ट्रान्सपरंट आसता. आमी कोणाक भियाना. जशें सीएम सांगता की आमकां कोणाक भिवपाची गरज ना म्हणून, जाल्यार खरेंच आमकांय भिवपाची गरज ना, तुमकांय भिवपाची गरज ना. कित्याक आमी अनकॉन्स्टिट्युशनल कांय करिना. आमी कितें आहा ते लिगल वेन नॉन वायलेंट वेन कितें आहा ते करता. सो आतां पोगो बिल हांगा तुमकां खबर आसतली पूण सगळ्या घरांत खबर ना अजून मेरेन. थोडे लोक मोबायल यूज करिना, फेसबुक यूज करिना, व्हॉट्सएप यूज करिना. सो तेका लागून आमकां एक कॅम्पेन करपाक जाय. आमची जी डोर टू डोर कॅम्पेन स्टार्ट जावपाक जानेवारीन. आनी ते कॅम्पेनीक आमकां हे पोगो बिल. वॉट इज रेव्होल्युशनरी गोवन्स. रेव्होल्युशनरी गोवन्स म्हटल्यार एक बेश्टें नांव न्हू. रेव्होल्युशनरी गोवन्स म्हटल्यार एक क्रांती, एक चळवळ. तिका एक नांव ते आमी दिला. एक भुरगो जसो बर्थ जाता भुरग्याचो तेका जशें आमी नांव दिता, एक आयडेंटिटी दिता, तशेंच हे रेव्होल्युशनाक एक नांव आयडेंटिटी दिवपाक लागून एक तेका एक रेव्होल्युशनरी गोवन्स म्हणून एक नांव दिला. तितून तुमी सगळे इन्क्लूड आसा. एवरीवन जे गोंयकारांक दिसता तेंचे एक्झिस्टन्स डेंजरान आनी ते प्रोटेक्ट करपाक जाय. कोणाक दिसता की आमचे गोंय आयज काबार जायत आनी ते प्रोटेक्ट करपाक जाय, प्रिजर्व करपाक जाय फुडल्या जनरेशनाक लागून, जाल्यार ते सगळे रेव्होल्युशनरी गोवन्साचे पार्ट आसा. जाल्यार रेव्होल्युशनरी गोवन्साचे जे बिल आसा नाजाल्यार जे पोगो बिल आसा नाजाल्यार आमचे जे काम आसा ते लोकां मेरेन आमकां पावोवपाक जाय. कित्याक काँग्रेस, बीजेपी, गोवा फॉरवर्ड भरपूर पॉलिटिकल पार्टीज आहा जे गोंयकारांक डिवायड करतात. ते रिलीजन कार्ड प्ले करता, कास्ट कार्ड प्ले करता, रिजन कार्ड प्ले करतले, पूण ते केन्नाच गोंयकारांक युनायट जावपाक दिवचे ना. दिला केन्ना? उलयला कोण युनिटीचे?
कोणूच उलोवंक ना. येवन तुमकां कास्टाचे गजाली सांगतले, हे कास्ट ते कास्ट रिलीजन सांगतले. आमी सावथान पावले की आमी RSS जाता, आमी नॉर्थान पावले की आमी चर्च फंडेड जाता. सो अशे डिफरंट डिफरंट एलिगेशन्स आमचेर लागता आनी आमी हे फेस करपाक रेडी आसा, कित्याक आमच्या वांगडा लोक आसा, लोकांचो पावर आसा आनी ट्रूथ आसा आनी देव आसा. सो ज्याच्या वांगडा देव आसा पळय तांकां कसले भंय नासता, तांकां भिवपाची गरज नासता आनी तेंच्यांनी भिवूंकूय जायना. जेन्ना आमी ट्रस्ट दवरता देवाचेर, तुमकांय सांगता, जेन्ना आमी ट्रस्ट दवरता, आमी चर्चीन वयता, देवळान वयता, जेन्ना आमी वयता तेन्ना आमी त्या देवाचेर सोडून येवपाक जाय. परतो डावट आसपाक जायना आमचेर की देव आमकां पावतलो काय ना. देवा पाव म्हटले की देव पावतलो म्हणून आनी मनान धरपाचें आनी वचपाचें. आमी त्याच हितून आमी वयता, कित्याक आमी वी आर प्लेइंग दीस गेम अगेन्स्ट लँड माफियाज, कोल माफियाज आनी सगळे ड्रग्स माफिया सगळे. आता तुम्ही जाणा जे आमचे गांजे आहा ते गोंयांत लिगल जावपाचे आहा. सो इट्स अ बिग रॅकेट. गोंय काबार करपाचे, कोल हब येतलो, गांजा येतलो, सगळे येतले, डबल ट्रॅकिंग येतले, रिव्हर नॅशनलायझेशन जातले, मोल्या काबार जातले, IIT येतली लोकांची जमनी घेऊन. सो हे सगळे जर स्टॉप करतले जाल्यार आमकां खंय ना खंय ती पावर जाय. आणि ती पावर जो मेरेन पावर आमी घेयना हातीन, जो मेरेन आमकां पावर मेळना, गोंयकारांक पावर मेळना, तो मेरेन बदल घडपाचो ना, चेंज घडपाचो ना. आमी हे जे दलाल आमी निवडून हाडटा ते दलालांकूच जर आमी गोंय राखपाक दिले जाल्यार केन्ना गोंय राखपाचें ना. मागीर रडोन फायदो ना. आमी तांकां निवडून हाडटात, 5 वर्सां रडटा, परते ते 2 दीस येतात, ड्रामा करता, पांयां पडटा, घट धरता, नांवान उलो मारता, पयशे दिता, कितेंय करता आनी परते निवडून येता. सो आमकां काम करपाक जाय, ग्राउंडार काम करपाक जाय. आमकां आमचे कम्फर्ट झोन आहा तो कम्फर्ट झोनांतल्यान भायर येवपाक जाय, घराघरांत भोंवपाक जाय, लोकांक अवेरनस क्रिएट करपाक जाय. जशें हांगा तुमी डबल ट्रॅकिंगेचे अवेरनस करपाक भोंवला आसतले, भोंवता आसतले. सो तशेंच अवेरनस आमकां बाकीचे प्रोजेक्ट जे गोंयांत येता, नाजाल्यार डिफरंट हे आसा आमचे पोगो बील आसा, आमचे जे रायट्स आसा, जशे तितून बाबा तुमकां एक्सप्लेन केले की कोमदाद लँड जी आमची आहा ती आयज आमकां मेळना. आयज आमचे कितल्या गोंयकारांक घरां ना, पूण आमचो सरकारान कोमदाद लँड काडलाय, मायग्रंट्सांक दिला, तेंचेर एक्शन घेयना आनी आतां तेंच्या कडल्यान तो लिगल हाऊस टॅक्स घेवपाचो. म्हटल्यार इन अ वे ती जी मायग्रंटांनी स्लम्स बांदले, स्लम्स क्रिएट केला, इलिगल घरां बांदल्या, लँड ग्रॅब केल्या, ती तेंकां ते अवॉर्ड दिता, तेंकां ते लिगल करपाचे. सो हे सगळे फायट जर करतले जाल्यार आमकां एक क्लीन गव्हर्नमेंट जाय, जो गव्हर्नमेंट गोंयकारांक लागून काम करतलो आनी गोंयकारांक लागून पॉलिसीज करतलो. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही गोंयान एग्रीकल्चर पॉलिसी आसा ह्या गव्हर्नमेंटाची, ऐकला कोणे? एग्रीकल्चर पॉलिसी हा ना. मायनिंग पॉलिसी आसा, एम्प्लॉयमेंट पॉलिसी, युथ पॉलिसी आसा. कसली पॉलिसी हा गोंयान? साधे गार्बेज कलेक्ट जायना हेंच्याकडे, गार्बेज ट्रीट जायना सरकाराकडे. हे मोदीचे गजाली सांगता, व्हडले व्हडले आत्मनिर्भर भारत म्हणटा, आत्मनिर्भर आता गोंय केला तेंच्यांनी. आत्मनिर्भर करून कितें हाडला गोंयान? कोलप आनी आता गांजा. आणि आमकां दिसा ते हे गजाली बारीक म्हणून, पूण हे गजाली जर गोंयान जाले जाल्यार गोंय आसा ते टोटल काबार जातले, गोंयकारांचे एक्झिस्टन्स काबार जातले. आमकां गोंय सोडून गोंयचे पडटले भायर, आमकां फोर्सिबली आमकां डिस्प्लेस जावचे पडटले, फोर्सिबली इन अ सिस्टमॅटिक वे तेंचे काम चालू आहा. सो आमकां सगळ्यांक युनायट जावपाक जाय. आनी आयज जर आमी युनायट जावन अवेरनस क्रिएट करिना, कित्याक आमकां जेन्ना प्रोटेस्ट करतले ना जेन्ना मुवमेंट करतले तेन्ना आमकां हजारांनी लोक जाय, हजारांनी 10, 15, 20,000 अशे लोक जाय भायर. कित्याक सगळे गोंयकारांक हे जे प्रोजेक्ट्स आहा ते डायरेक्टली अफेक्ट करता, पूण लोकांक खबर ना. लोकांक दिसता कोल हब येतलो, रेल्वे डबल ट्रॅकिंग हांगाच कितें जातले, चांद्रात जातले, सालसेटान जातले. तांकां खबर ना 7 जेटीज ऑल ओव्हर गोवा प्लॅन केल्ले आसा. जे हायवेज प्लॅन केला तितूंतल्यान कोल वयतलो, रिव्हर नॅशनलायझेशन केला तितूंतल्यान कोल वयतलो, आनी जे मोले जे इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन लायन येता तितून झाडां कट जातली, वायल्ड लायफ आमचे काबार जातले, इकोसिस्टम हालतले. सो हे सगळे लोकांक एक्सप्लेन करपाक आमी दारादारा वचपाक जाय. जेन्ना आमकां ती नॉलेज आसा, जेन्ना आमच्या आवय बापायन आमकां शिकयला जाल्यार ती नॉलेज ते लिटरसीचो कितें तरी यूज आमी लोकांक लागून करपाक जाय, गोंयांक लागून करपाक जाय. तर जो आमी करिना जाल्यार आमचे शिक्षण घेवन आमी शिकोवन कांयच फायदो ना. सारकें? या सो तुमकां जेन्ना खबर आसा हे प्रोजेक्ट अशे अशे येता, तो लोकां मेरेन आमकां पावोवपाक लागून आमकां डोर टू डोर करपाक जाय, आमकां टिम्स करपाक जाय. रेव्होल्युशनरी गोवन्साचो अल्टिमेट गोल इलेक्शन जिखप न्हू. आमचो अल्टिमेट गोल आसा गोंय सेव करपाक. सो इलेक्शनाक देवन पॉलिटिकल पार्टी फॉर्म करून सरकार करप इज वन वे,
कित्याक हे आमच्या आयकना तेका लागून आमकां सरकारान येवचें पडटा. आमकां काय हे ना की आमी इतले पयस म्हापसाच्यान हांगा येयले, आतां आमी 4 दीस सावथाक आसा, आमी थंय मिटिंग्स करता. सो आमकां उमेद ना की आमी आमचे पर्सनल लायफ सॅक्रिफायस करून हें करपाक, पूण आमकां ते करचें पडटा. कित्याक आमी आयज जे त्रास काडटा ते आमची जी भुरगीं आहा तेंच्यांनी ते त्रास काडपाक जायना. आनी आमचें गोंय जे आमी पयल्ले, जेन्ना आमी स्कुलान आसले जे गोंय आमी पयल्ले, ते तशें गोंय आमकां परते क्रिएट करपाक जाय. ते गोंय आमच्या भुरग्यांक फुडल्या पिळगेक दाखोवपाक जाय आनी तेका लागून आमकां काम करपाक जाय. सो हे जेन्ना आमी करतले आमी तेन्ना आमकां ऑर्गनायज वेन, नॉन व्हायलंट वेन आमकां काम करपाक जाय. प्लीज रिमेंबर, नॉन व्हायलंट वे. आता ऑलमोस्ट 3.5 years जाली आमकां रेव्होल्युशनरी गोवन्सा. अजून मेरेन आमच्या नांवार एक पासून व्हायलन्साची केस ना. अजून मेरेन केन्ना रिपोर्ट जावंक ना, आनी रिपोर्ट सुद्दां सोड अशी केसूच जावंक ना. कित्याक आमी भुरग्यांक सगळ्यांक कंट्रोलान दवरता. तशें तुमकांय आमी सांगता, हांगा भुरगे केन्नाय कितें आतां दुसरी पॉलिटिकल पार्टी नाल्यार एंटी RGR नाल्यार एंटी गोवा जे लोक आसा ते तुमकां इन्स्टिगेट करतले व्हायलन्स करपाक. सो प्लीज केन्नाच व्हायलन्स करू नाका. कित्याक तुमी जर आयज जर व्हायलन्स केलो, तुमचो जर व्हिडिओ आउट जालो नाल्यार तुमी केलो पासून, जाल्यार कितें जातलें, एंटायर RG फॅमिली आसा पळय तेका अफेक्ट जातलें. ही RG फॅमिली लोकांच्या भुरग्यांच्या सॅक्रिफायसान जाल्ली आहा. अशें न्हू की हांगा आमकां हजारांनी करोडांनी फंड येता आनी तेचेर चलता. व्हॉलंटरी लोक भुरगे काम करतात, दीस रात भुरगे काम करतात आनी हे जे मुवमेंट आसा ते बिल्ड जाल्ले आसा. सो ते सॅक्रिफायसीस वेस्ट वचपाक जायना, हे तुमी केअर घेवपाक जाय. कित्याक तुमी तुमच्या गांवांत रेव्होल्युशनरी गोवन्साचे रिप्रेझेंटेटिव्ह तुमी आसतले, आमी न्हू. आमी तुमच्या गांवांत परते येवचे ना. सो तुमचो कंडक्ट बरो आसपाक जाय, तुमचो बिहेवियर बरो आसपाक जाय. तुमी लोकांकडे उलयतना लोकांकडे लोकांचे इश्यूज अंडरस्टँड करता तुमी पोलायट आसपाक जाय, ग्राउंडेड आसपाक जाय. नाजाल्यार तुमी रेव्होल्युशनरी गोवन्साचे लाखांनी लोक आहा म्हणून दॅट डजंट मीन की तुमी एरोगंट जाता, लोकांक एरोगंटली आन्सर करता, तशें आसपाक जायना. दादागिरी करता, हें आसपाक जायना. कित्याक वी आर डिफरंट फ्रॉम अदर्स. सारकें? वी आर डिफरंट फ्रॉम अदर्स. या सो आमकां तशें बिहेव करपाक जाय. आतां जेन्ना तुमी डोर टू डोर वयतले तेन्ना तुमकां क्वेश्चन्स येतले रेव्होल्युशनरी गोवन्साचे. जानेवारीच्यान आमी टील जानेवारी टू फेब्रुवारी 15 मेरेन आमी डोर टू डोर कॅम्पेन करतले. सो तुमकां कितें कितें क्वेश्चन्स येतले तुमच्या मनान, आतां क्वेश्चन्स आसतले RG बद्दल, म्हाज्या बद्दल डावट आसतले, नाल्यार तुमकां ते डावट्स क्लियर करपाक जाय. जाल्यार हांव तुमच्या कडेन मागता की तुमी ते क्वेश्चन्स म्हाका आतां विचारा, सो दॅट हांव तुमकां आन्सर करतलो. ओके, व्हिडिओ लायव्ह आसा. अशें न्हू की हांव तुमकां आतां एक सांगतलो आनी फाटल्यान परतातलो. व्हिडिओ लायव्ह आसा, हजारांनी लोक पळयता, हजारांनी लोक पळयतले. सो कितें आन्सर आसतले पळय ते ट्रान्सपरंट आन्सर आसतले, तुमकांय सेम आसतले, सगळ्यांक सेम आसतले. सो प्लीज फील फ्री, म्हाका क्वेश्चन करा, म्हाका क्वेश्चन जाय. जितले तुमच्या कडल्यान क्वेश्चन येतले तितले तुमचे डाउट्स क्लियर जातले, तितले तुमी कॉन्फिडंटली लोकांच्या घरा डोर टू डोर करपाक पावतले. सो प्लीज कोणाक कितें क्वेश्चन आहा? कांयच क्वेश्चन ना कोणाक? RGचे सामके फुल ट्रस्ट. एक सांगता तुमकां, म्हाका ब्लायंड फॉलोवर्स, म्हाका सपोर्टर्स RGक लागून नाका. आतांच सांगता, म्हाका म्हाजे फॉलोवर्स, रेव्होल्युशनरी गोवन्साचे फॉलोवर्स ना जाल्यार सपोर्टर्स म्हाका नाका. म्हाका जाय तुमकां आय एम रेव्होल्युशनरी गोवन हें म्हटलेलें जाय. तुमी सगळे क्रांतिकारी गोंयकार म्हाका जाल्ले जाय. फॉलोवर्स ब्लायंड आसता काय ना? फाल्यां हांवें कितें चूक केली तुमी फॉलो करीत रावतले, हांव जर खड्ड्यान पडलो तुमीय पडटले. जशें मोदी घालीत आहा पळय आपल्या भक्तांक भितर, ते मरता, तेंगेर आयज तेंगेर तांदूळ नासतले, तेंगेर आयज जेवपाक पयशे नासतले, पूण ते ब्लायंड आहा. तांकां दिसता मोदी अच्छे दिन, ते ड्रीम करीत आहा अच्छे दिन, इल्युजनानूच आहा, स्वप्नानूच आहा. सो आमकां तसले ब्लायंड फॉलोवर्स ना जाल्यार आमकां सपोर्टर्स क्रिएट करपाचे ना. आमकां रेव्होल्युशनरीज क्रिएट करपाक जाय. आमकां तुमच्या गांवांत लिडर्स क्रिएट करपाक जाय जे तुमचो गांव राखतले, गांवांक लागून फुडें रावतले, लोकांक लागून फुडें रावतले. सगळेच लिडर्स जायना, पूण तुमी फॉलोवर्सूय जावनाका. तुमी क्रांतिकारी गोंयकार जावपाक जाय. सो प्लीज कोणाक जर क्वेश्चन कितें आसा जाल्यार प्लीज म्हाका क्वेश्चन विचारा. तुमचे जाता तितले क्वेश्चन्स हांव डायरेक्टली आन्सर करतलो. आनी जाय म्हाका क्वेश्चन, कित्याक जर क्वेश्चन येना जाल्यार एक तर अशें दिसतलें म्हाका की तुमी ब्लायंड फॉलोवर्स जाला, नाजाल्यार तुमकां RGन इंट्रस्ट ना. कितें तरी क्वेश्चन तुमकां लोक विचारता आसतले. तुमकां सोड, तुमकां लोकांनी विचारले आनी तेंचे आन्सर जाय ते विचार. कितें हांवूच क्वेश्चन करूं, हांवूच आन्सर करूं? या ओके, नॉर्मल उदक.
So, Muginam Roy, basically my question is on unemployment and how you are going to create employment. As you said, yes, you are going into Archer, Shetkar and all this thing, which is good. But then there's so much of people graduating, so much of post-graduation students are coming out. And the industries which are there here is not sufficient enough to absorb them. Even if you do 80%, I don't know the stats. So how many they can absorb? And every year there'll be more people coming out. And there'll be more people because of all this pandemic coming back to Goa. How, from your side, you're going to tackle this? Yes, I know that you are taking a lot of initiative, but that's not enough. So what's your understanding how you're going to clarify this? Thank you so much for your question. Okay. मातशें उलय. अनएम्प्लॉयमेंट जे आमी म्हणटा पयलीं म्हटल्यार वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेट धर नाजाल्यार वॉट एवर इंडस्ट्रियल कुंकळीम इंडस्ट्रियल इस्टेट म्हापसा इंडस्ट्रियल इस्टेट होंडा कुंडय मडकय हांगा ऑलमोस्ट 30 to 40,000 लोक काम करता आसतले 30 to 40,000 ओके सो तितून 15 to 20% मॅक्झिमम गोंयकार काम करता गोंयकारांक कित्याक घेना तेचे रिजन्स भरपूर आहा फर्स्ट म्हटल्यार जे कॉर्पोरेट्स आसा पळय आनी जे पॉलिटिकल सिस्टम आसा तांकां वोट बँक क्रिएट करपाक जाय आनी गोंयकारांक डिस्प्लेस करपाक जाय हे पयली तकलेन घाला गोंयकारांक काम करपाक नाका तुमकां काम दिलें 25,000ची सॅलरी दिल्या कोणाक नाका आदवयर गेला कोणाक नाका 25,000ची जॉब दिल्या सगळ्यांक जाय हा जाय सो अशें ना की वेर्ना कमी सॅलरी आसा नाल्यार इंडस्ट्रियल इस्टेटीन कमी सॅलरी आसा सो ती आमच्या भुरग्यांकडे स्किल डेव्हलप जावपाक दिना एक जाले आनी स्किल असल्या पासून तांकां सपोर्ट मेळना गव्हर्मेंटाचे पॉलिसीज ना लोकलांक त्या कंपनीन एब्सॉर्ब करपाक त्या कंपनीक कंपल्शन ना मात सुद्धा कंपल्शन ना सो ते जर आमी फर्स्ट आमी जर टॅकल करपाक शकता फर्स्ट म्हटल्यार जे एक्झिस्टिंग कंपनीज आसा तेतून आमच्या गोंयकारांक एम्प्लॉयमेंट दिवपाक जाय त्यांचे स्किल डेव्हलप करपाक जाय तांकां लागून स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स घालपाक जाय कंपनी खातीर रुल्स काडपाक जाय लॉज काडपाक जाय बिकॉज आयडीसी लँड्स बिलोंग्स टू गव्हर्मेंट कोण आमी न्हू सारखे सो लँड कोणाची जाली आमची सो गव्हर्मेंटान तांकां कंडिशनल लँड दिल्या ती ते कंडिशनल लँड आता फॉर एक्झाम्पल एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आसा थंय गव्हर्मेंटाचो चड कंट्रोल नसता पूण वेन इट कम्स टू आयडीसीचो कंट्रोल फुल गव्हर्मेंटा कडेन आसता आयडीसी कॉर्पोरेशन आसता जाल्यार ते तितून जॉब कोणाक मेळपाक जाय कितले जॉब मेळपाक जाय सॅलरी कितें आसपाक जाय हे सगळें आमचो गव्हर्मेंट डिसायड करपाक जाता पूण ते गव्हर्मेंट डिसायड आमचो करिना सो फर्स्ट सोल्युशन आसतले आमचे की एक्झिस्टिंग जे कंपनीज आसा तितून गोंयकारांक जॉब दिवप तांकां ट्रेन करप आनी जॉब दिवप आनी तेंच्या खातीर रुल्स फ्रेम करप की तेंचे वर्किंग आवर्स कितें आसतले तेंचे मेन म्हटल्यार तेंचे आता कितें जाता तेंचे एक्सप्लॉयटेशन जाता हॅरेसमेंट जाता सो तेचेर आमकां कंट्रोल दवरपाक जाय सेकंड न्यू जॉब्स आमी कशे क्रिएट करतले स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जे आसा पळय तेचेर आमचे गोंय फोकस करिना आमचे भुरगे पास आउट जातात आमचे भुरगे इंजिनियर्स आसा डॉक्टर्स आसा सो तांकां स्टार्टअप करपाक जो तांकां पुश मेळपाक जाय आयडीसीन कितलेशे प्लॉट खाली आसा गव्हर्मेंटान आमच्या प्रमोद सावंतान पासून स्वतः एप्लाय केला म्हाका दिसता कुणाय रे खंयच्या कुणाय इंडस्ट्रियल इस्टेटीन तेणी एप्लाय केल्लो आसा मेळाय दिसता तेका सो हे लोक आपूण सगळे प्लॉट घेवन दवरता आमच्या भुरग्यांक ते प्लॉट अफोर्ड जायना नाजाल्यार हो गव्हर्मेंट दिना फाल्यां आमी स्टार्टअप्स केले तर तेतून एक डायरेक्ट जे एम्प्लॉयमेंट आसा ते जातले मायक्रो युनिट्स आमचे गोंयकार कितलेशेच भुरगे मायक्रो युनिट्सान कामाक लागपाक शकता आता मायक्रो युनिट्स म्हटल्यार कितें ही उदक बॉटलिंग फॅक्टरी आसा ही व्हडली फॅक्टरी नासता एका कॉस्टूय व्हडलो नासता बिटवीन 20 lakhs to 30 lakhs ही कंपनी फॉर्म करपाक जाता आमच्यान आनी आमचो बिझनेस चालू करपाक जाता ते जेन्ना जातले तो एम्प्लॉयमेंट आसतले तेका आमी कंडिशनल तेका एनओसीज दिवपाचे गोंयकारांक प्रोमोट कर गोंयकारांक एम्प्लॉय करपाक मागीर आमचे डिफरंट आसतले फॉर एक्झाम्पल आमचे पेपर कप्स आसा आमचे डिफरंट मायक्रो युनिट्स आसतले जे आमी आज पळयता टिश्यू पेपर आसा हे कंपनीज प्रोडक्ट बारीक आसतलो 2 रुपयाचो आसतलो पूण कंपनीज दे अर्न इन क्रोर्स सारखे
हे बॉटल करपाची एक कंपनी असतली, बॉटलीचो कॉस्ट आसतलो 50 पैसा नाल्यार 10 पैसा 20 पैसा वॉटेवर, पूण हो कंपनीचो जो ओनर आसतलो इज अर्निंग इन क्रोर्स. सो आमकां हे कंपनीज आसा पळय ते प्रमोट करपाक जाय. मेड इन गोवा म्हणटा पळय आमी, ते सगळे गोंयान आमकां गोंयान कितें लागता ते गोंयान मॅन्युफॅक्चरिंग करपाक आमचे जे इंडस्ट्रियल प्लॉट्स खाली आसा ते भुरग्यांक आमी दिवपाक जाय. सेकंड थिंग आमकां ग्रीनर इंडस्ट्रीज, जे फॉर एक्झाम्पल फार्मा इंडस्ट्री इज मोस्ट पोल्युटिंग इंडस्ट्री. लोकांक दिसता ती इंडस्ट्री काय पोल्यूट करिना, ती इंडस्ट्री टोटल पोल्युशन तेंचे गार्बेज हे आसा पळय डिस्पोजल, कोण खंयचे पोल्युशन कंट्रोल बोर्ड तेचेर कंट्रोल दवरिना. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ज्या ज्या स्टेटीन फार्मा इंडस्ट्री गेला त्या स्टेटीन तेंच्यांनी वॉटर टेबल डिप्लीट केला. फार्मा इंडस्ट्रीक भरपूर उदक लागता, भरपूर म्हणल्यार भरपूर. सो हे उदक ते कितें करतात, आमच्या वाटेचे उदक उखलता, आमकां जॉब दिना काय दिना. सो आमकां दुसरे इंडस्ट्रीजांक इन्वायट करपाक जाय, जे इंडस्ट्रीज आमकां आमचे सस्टेनेबल असतले. सेकंड थिंग, जे इंडस्ट्रीज आमच्या भुरग्यांक एम्प्लॉय करतले, नॉन पोल्युटिंग असतले. डिफरंट आसा आमचे, स्पेशली एग्रो टुरिझम आयज आमच्या भुरग्यांक आमी कितें करता, आमच्या भुरग्यांक आयज आमी भुरगे पास आउट जाता, स्टुडंट पास आउट जाता, आमी कितें पास आउट जाता, BSc, BCom, BA विदाउट एनी स्किल्स. आसा भितर स्किल कितें, ग्रॅज्युएशन जावन ना. सो ते भुरग्यांक जे कित्याक दुसरो स्किल डेव्हलपमेंट काय ना. आवय काडटा 12 जालो, वच तू BA कर, BSc कर, BCom कर, 50 जालो ग्रॅज्युएशन जालो, तेका दिसता आपण 15 जालो, आपण ग्रॅज्युएट जालो, पूण ग्रॅज्युएटान फायदो काय ना. लोकांक स्किल जाय, कंपनीक स्किल जाय. ते स्किल डेव्हलपमेंटाक लागून आमी पयली काम करपाक जाय. जर आमी जॉब क्रिएशन करतले आणि जर आमची लिटरसी व्हॅल्यू आमी म्हणटा बरी आसा जाल्यार ती लिटरसी जी आमची हे आसा इंडेक्स आसा तो गायडेड आसपाक जाय. गायडेड म्हटल्यार विजय सरदेसायन आमकां जशें म्हटलां की वी आर गायडेड मिसायल म्हणून. येस, वी आर डेफिनेटली गायडेड मिसायल, पूण ही जी मिसायल तेका दिसता दुसरो कोण चलयता जाल्यार ही मिसायल जर गायड जाल्यार गोंयकार गायड करता ती. सो ते गोंयकारांक आमकां खंय ना खंय ते मिसायल गायड करपाक जाय. सपोज आमी जॉब क्रिएशन करता जाल्यार पयली वी हॅव टू वर्क ऑन आवर स्किल डेव्हलपमेंट. व्हेरी इम्पॉर्टंट. जर आमच्याकडे स्किल ना, केदी व्हडली कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी येयली, ती आमकां एब्झॉर्ब करपाची ना, ती आमकां भितर घेवपाची ना. सो जर स्टार्टिंग जॉब क्रिएशनाचो जो मेन प्रॉब्लेम आसा तो म्हटल्यार इनवायट कंपनीज which will employ goans, sustainable, non-polluting, and second thing, आसा ते कंपनीन आमकां जॉब क्रिएट करपाक जाय. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज स्किल डेव्हलपमेंट. आणि एका लागून आमकां पॉलिसीज करपाक जाय. इंडस्ट्रियलिस्ट असतले, बिझनेसमॅन असतले, रेव्होल्युशनरी गोवन जेन्ना पॉलिटिक्सान देवतली तेन्ना आमचो मॅनिफेस्टो, सगळ्या पॉलिटिकल पार्टींचो मॅनिफेस्टो असता. कितले पेजीस असता मॅनिफेस्टो? 2 पानां, 4 पानां, 8 पेजीस, कितले? मॅक्झिमम 6 पेजीस, 8 पेजीस. या कितें असता भितर? फॉर एक्झाम्पल आता जॉब क्रिएशन कितें बरयतात ते? नेटा वयल्यान काढून पेस्ट करतात. तेंचे कितें आसतले? फॉर एक्झाम्पल बीजेपी कितें म्हणटली? विल क्रिएट 50,000 जॉब्स इन 5 years. सारखें? काँग्रेस म्हणटली विल क्रिएट 1 lakh जॉब. गोवा बरोडटो तो 5 लाख म्हणटलो. तो कितलो नंबर दित ते सांगपाक जायना. आम आदमी पार्टी म्हणटले आमी जॉब दिवंक ना जाल्यार आमी 5,000 रुपया घरा धाडून दितले. फ्रीबीज. आमचो मॅनिफेस्टो असो आसतलो जेचेर आमची स्टडी जातली. तुवें जो क्वेश्चन केला तुजो डिटेल्ड जे आसा रोड मॅप दॅट वील कम इन आवर मॅनिफेस्टो. कित्याक आमी हेका लागून मॅनिफेस्टो मेकिंग प्रोसेस आसतलो. फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियलिस्ट आसा, एक्सपर्ट्स आसा जे जॉब क्रिएशनान काम करता, तांकां HRान काम करता, त्या लोकांचे सगळ्यांचे एक्सपर्टीज घेवन आमी एक मॅनिफेस्टो रेडी करतले. कसले कंपनीज गोंयान येवपाक जाय, कसले कंपनीक लागून गोंयान सुटेबल एनवायरमेंट आसा, कसले स्किल डेव्हलपमेंट हाडपाक जाय. आमी सपोज म्हणटा आमी 10,000 जॉब्स क्रिएट करतले जाल्यार आमी तुमकां लोकांक सांगतले की आमी 10,000 कसले जॉब क्रिएट करतले. इंजिनियर्स, BCom, BSc, ITI, वॉटेवर, कसले जॉब्स आमी क्रिएट करतले, इन विच सेक्टर आमी जॉब क्रिएट करतले, कसले कंपनीन आमी जॉब क्रिएट करतले. हो एक रोड मॅप आसतलो. फॉर 5 years, 10 yearsचो जो प्लॅन आसतलो त्या प्लॅनान आमी तुमकां सांगतले आमी कसले कंपनीज गोंयान हाडटले, खंयच्या भुरग्याक आमी कितले स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स येतले टू बॅकअप दॅट कंपनी. फॉर एक्झाम्पल मोपा एअरपोर्ट येता, जाणा तुमी मोपा एअरपोर्ट येता तो? लोकांनी पेडण्याच्या कितल्याशा लोकांनी एअरपोर्ट अजून पळोवंक नासतलो, फ्लायटान केन्ना बसोंक नासतले. ते लोक एअरपोर्टार कशे काम करतले विदाउट स्किल? दिसता करतले गोंय ना. आता ऑलरेडी काम चालू जाल्ले आसा. 10% पासून पेडण्याचे लोक नाल्यार गोंयचे लोक थंय कामाक ना. कित्याक?
गव्हर्नमेंट कितें म्हणटा, कंपनी कितें म्हणटा, स्कील ना. आणि ती कंपनी गोंयकारांक लागून, GMR कंपनी गोंयकारांक लागून तेचे अजून मेरेन एकूय स्कील डेव्हलपमेंट सेंटर ना. पर्रीकरान सांगलेले स्कील डेव्हलपमेंट येतले म्हणून, प्रमोद सावंतान सांगलेले स्कील डेव्हलपमेंट येतले, पण अजून मेरेन त्या भुरग्यांक स्कील डेव्हलपमेंट सेंटर जावंक ना. जो मेरेन स्कील येना तो मेरेन जॉब क्रिएट जावपाचे ना. BCom, BSc, BA केले म्हणून आमकां जॉब मेळपाचे ना. हे एज्युकेशन सिस्टम आसा, जी पॉलिसीज आसा ते आमकां चेंज करपाक जाय. भुरग्यांक डिरेक्शन दिवपाक जाय, तेंचे करियर गायडन्स जावपाक जाय, तेंच्या वांगडा बसोन भासाभास जावपाक जाय. तेंचे टॅलंट कितें आसा, तेंचे लायकिंग कितें आसा पळय ते सगळे आयडेंटिफाय जावपाक जाय आनी त्या भुरग्याक गायड करपाक जाय. आयज आमकां जाय म्हाजो फ्रेंड गेलो म्हणून नांव वयता, कित्याक म्हाका खबरूच ना म्हाजे क्वॉलिटीज कितें आसा. केला केन्ना चेक कोणे स्कुलान टॅलंट कितें आहा, केला हायर सेकंडरीन? म्हाजे तरी करूंक ना. तुमच्या कोणाचे केला पळोवपाक तुमचे कितें खंयच्या स्किलान तूं बरो आसा म्हणून? जाला कोणाचे हांगा? ना. सो ते आमकां एज्युकेशन सिस्टमान हाडपाक जाय. सो जॉब क्रिएशन ही एक जी चेन आसा पळय, ही चेन आमकां जर कंप्लीट करपाक जाय जाल्यार आमकां स्टार्टिंगच्यान स्टार्ट करपाक जाय. फ्रॉम स्कूल लेवल आमच्या भुरग्यांक ट्रेनिंग्स आसपाक जाय, आमच्या भुरग्यांक एंटरप्रिनरशिप आसपाक जाय, आमच्या भुरग्यांक डिफरंट लेवलचे तेंचे टॅलंट आयडेंटिफाय करपाक डिफरंट प्रोग्राम्स आसपाक जाय, एक्टिविटीज आसपाक जाय. सो दॅट तो भुरगो जेन्ना 11, 12 जातलो तेन्ना तेका कळटलें की तो कसल्या सब्जेक्टान बरो आसा, तेजे लायकिंग कितें आसा. तेजे जेन्ना 8, 9 स्टँडर्ड तो पावलो की तेजे कितें लायकिंग आसा पळय ते लायकिंगेन तेका पुश करपाक जाय. सो दॅट 12 जालो की तो त्या डिरेक्शनान तेका वचपाक ते स्कील डेव्हलपमेंट फाल्यां अशें ना की तेका लायकिंग आहा, ते लायकिंग आसा तेका त्या सब्जेक्टाचे तेजे कोर्सीस गोंयान आसपाक जाय. ते कोर्सीस शिकपाक तेका पुणे, बेंगलोर ना जाल्यार भायल्या देशान वयचे पडपाक जायना. ते सगळे गोंयान आसपाक जाय. सो जॉब क्रिएशन इज अ बिग इशू. ओके, तेजेर डिटेल रिपोर्ट आसतलो बाय जेन्ना आमचो इलेक्शन मॅनिफेस्टो जातलो पळय तेजेर आमचो जॉब क्रिएशनाचो. आनी वी आर फोकसिंग ऑन मायक्रो युनिट्स. फॉर एक्झाम्पल हे घर आसा, हांगा सपोज 2 रूम खाली आसा जाल्यार त्या रुमांनी मायक्रो युनिट लागपाक जाय. त्या रुमान एम्प्लॉयमेंट जनरेट जावपाक जाय. आमची गोंयान बायलां आसा, कितली ह्युमन पावर आयज कितलीशी बायलां हाऊसवाईफ आसा तांकां हाफ टाइम तरी फ्री मेळटा. जेवण बीन ती फ्री आसतली, रांदून वाडून फ्री जाली, तांकां काम करपाक आयज गोंयान कांयच ना. पार्ट टाइम ती काम करतली जाल्यार काय ना. आसा कितें? हय, आमच्या गांवांत तरी हांगा आसा, चांद्रा ना. सो तांकां लागून आमकां जे जॉब क्रिएशन आहा पळय तितून आमी सगळे इन्क्लूड करतले आणि डिटेल स्टडी करून. अशें न्हू की म्हाका जाय म्हणून हांव डिसायड करतलो. ते मॅनिफेस्टो मेकिंग एक प्रोसेस आसतलो. त्या प्रोसेसान आमी तुमकां इन्वायट करतले. तुमचे कोण एक्सपर्ट्स आसात, बाकी तुम्ही जेन्ना डोर टू डोर वयतले तेन्ना तुम्ही डिटेल्स घेतले लोकांचे. तितून ऑक्युपेशन म्हणून एक हे आसतले. सो ते ऑक्युपेशन तुम्ही बरोवन घेतले. फॉर एक्झाम्पल ह्या घरान येयले आनी हांगा आमी ऑक्युपेशन आमकां सपोज एक टीचर मेळ्ळो जाल्यार ती कोण टीचर आहा त्याचो नंबर आमी नोट डावन करतले. ऑल ओव्हर गोंयचे टीचर्सांचे नंबर नोट डावन करतले आनी तांकां आमी मॅनिफेस्टो मेकिंगेक इन्वायट करतले जेन्ना आमी एज्युकेशन पॉलिसी करतली. फॉर एक्झाम्पल ह्या घरान येयले आनी आमकां कोण इंडस्ट्रियलिस्ट बिझनेसमॅन मेळ्ळो जाल्यार तेच्या कडल्यान तेका आमी इन्वायट करतले की आमी कसले इंडस्ट्रीज गोंयान हाडपाचे, कशे आमी जॉब क्रिएट करपाचे इन अ बेटर वे, इन अ स्मार्टर वे, इन अ रोबस्ट वे. सो हे करपाक आमी त्या लोकांक एक्सपर्ट्स कोण आसा पळय त्या फिल्डान तांकां इन्वायट करतले. अशी एक्सरसाइज जाल्या केन्ना हेच्या पयलीं गोंयान ना. सो ही एक्सरसाइज आमकां करपाक जाय. कित्याक हो जो सरकार आसतलो तो सरकार गोंयकारांक लागून आसपाक जाय आनी फाल्यां कोणें म्हणपाक जायना बीजेपी भाशेन तुमी, काँग्रेसी भाशेन नाजाल्यार गोवा फॉरवर्ड भाशेन तुमी सेम अशें आमकां उतरां पडपाक जायना. कित्याक हेच्या फाटल्यान लोकांचो ट्रस्ट आसा, विश्वास आसा आनी तुमचें काम आसतलें, तुमचे सॅक्रिफायसीस आसतले. सो आमकां डिफरंट जावपाक जाय म्हटल्यार जावपाक जाय. सो हो मॅनिफेस्टो मेकिंग जर आमी करतले जाल्यार पयले तुमचे जे आसा ते डोर टू डोर कॅम्पेन कंप्लीट जावपाक जाय. आमकां लोकांचो डेटा जाय. कोण डॉक्टर्स आसा, कितले इंजिनियर्स आसा, कितले भुरगे IT एक्सपर्ट आसा, कितें व्हॉट्सअप एरर्स कितले आहा, हे सगळे जेन्ना आमी आमच्या कडेन घेतले तेन्ना आमकां तांकां इन्वायट करपाक मेळटले आनी ते प्रमाणे आमी आमचे जॉब क्रिएशनाचेर, एम्प्लॉयमेंटाचेर, मायक्रो युनिट्साचेर आमी काम चालू करतले. या थँक्यू. आनी कितें क्वेश्चन्स तुमकां कोणें विचारूंक ना हांगा सांगूंक ना बीजेपी मनोज RSS बीजेपी म्हणून सांगला कित्याक विचारूंक ना म्हाका क्वेश्चन? कॉमन क्वेश्चन. सावथान येयलो की नॉर्थान गेलो की मनोजाक चर्ची कडल्यान फंड येता, तो कॅथलिकांकूच हें करता तें करता, डिफरंट ते रिलिजियस कार्ड प्ले जाता. सो हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदता व्हिडिओ लायव्ह हा. मनोजाचे आयज ते पळयता आसतले फेक ID करून, तेंचे पट्टेवाले पळयता आसतले, सगळ्यांक पळोवनी हांव तांकां चॅलेंज करता, तुमकां कॉन्फिडन्स दिता की गॅरंटी दिता की फाल्यां सपोज कोणें
मनोजाचे RSS लिंक प्रूव्ह केले, मनोजाच्या फॅमिलीचे RSS लिंक प्रूव्ह केले, सर्टिफिकेट दाखयले, फोटोज दाखयले, त्याचे शाखा बिन किती जाता तिथून जर अटेंडन्स करता माझे फोटो दाखयले. सीएमाचो फोटो पयला तुम्ही बॉडी घेऊन तो हा खाकी पॅन्ट, आता पहिली शॉर्ट जाल्ली आता पॅन्ट जाल्या, पयला तुम्ही कसले फोटोज बिन कितें जर माझे एडिटेड न्हू, रियल फोटोज. ओके, सो ते जर कोणे दाखयले, ते जर कोणे दाखयले, ओके, जाल्यार रेव्होल्युशनरी गोवन्स दॅट मुवमेंट बंद जातली, शटडाऊन, प्रॉमिस. या बीजेपी RSS लिंक जर आमचे प्रूव्ह केले, कोणे फेक एलिगेशन न्हू, प्रूव्ह जर केले विथ फोटोग्राफ्स, सर्टिफिकेट्स, रजिस्ट्रेशन, वॉट एव्हर, बीजेपी कडल्यान फंड पासून घेतला जाल्यार जर प्रूव्ह केले, विल शट डाऊन रेव्होल्युशनरी गोवन्स एट दॅट मुवमेंट. ओके, या आणि तुमका काय सांगपाक शकना हांव, इतलेच. याक नात न्हू लिंक, सो आणि कितें सांगतलो. आणि कितें क्वेश्चन? आणि एक क्वेश्चन हांवूच विचारता, कित्याक तुमी विचारात ना. आणि एक क्वेश्चन तुमकां लोक विचारता आसतले, असा कोण विचारता? हा कोण आहा पळय? या आज सध्या सिच्युएशन चेंज न्हू गोवा, मेन हे बीजेपी डिफीट करपाचो, लागे दर मायक मेन बीजेपी डिफीट करपाचो. सो हांव चिंतालो, म्हणजे अशें सजेशन अशें लायक हाव बिहार फॉर द इलेक्शन्स, म्हणजे बीजेपी वर्सीस अ टीम. आय एम जस्ट सेइंग. नाजाल्यार टेक एग्जांपल ऑफ महाराष्ट्रा, लायक शिवसेना एंड थिंक मेजॉरिटी येयले, बट दे फ्रॉम द गव्हर्मेंट अगेन्स्ट बीजेपी. सो आय थिंक सद्या प्रेझेंट सिच्युएशन आहा ते भाशेन आमकां जाय अशें, वी वॉन्ट टू डिफीट बीजेपी, मेन थिंग. सो सपोज नाव इन द फ्युचर नाव इलेक्शनचा 15 काँग्रेस येयले, 15 बीजेपी येयले आनी 10 RG येयले. सो वॉट विल बी युअर स्टँड? ओके, जालो क्वेश्चन कंप्लीट जालो. ओके, 15 काँग्रेस येयले, 15 बीजेपी येयले, जाल्यार काँग्रेसचे 12 आहा ते बीजेपीन वयतले. सारखे हे बेस्ट जोक करता, पूण सिरियसली आहा ते गेल्ले आहा. सो एक सांगपाक सोदता की पयले म्हटल्यार आमी, तुमी कितले जाण हांगा क्रिकेट फुटबॉल खेळ्ळा? एवरी टायम हांव विचारता क्वेश्चन, कित्याक रिजन आहा तेका. कितले लोक हांगा खेळ्ळा, स्पोर्ट्स खेळ्ळा स्कुलान? सगळे? ओके. टोर्नामेंटांक कोण कोण गेला? टोर्नामेंट्स, क्रिकेट, फुटबॉल, कसले टोर्नामेंट? ओके. केन्ना केन्ना कितें आसता, एक ओपोनंट स्ट्रॉंग आसता, या लायक ब्राझील टीम जशी फुटबॉल आसली, अर्जेंटिना नाल्यार क्रिकेट इन ऑस्ट्रेलिया. सो जेन्ना वीक तुमकां तुमच्या फुडल्यान ओपोनंट स्ट्रॉंग आसता, तेन्ना तुमी डिफीट घेवनूच वयता काय जिखतले म्हणून वयता? हा, जिखतले म्हणून वयता. जाल्यार पयलीं म्हटल्यार आमी एज अ रेव्होल्युशनरी गोवन जेन्ना पॉलिटिक्सान देंवतले, जेन्ना आमी गेम खेळटले, तेन्ना आमी ते जिखपाक खेळटले. आमी 10, 8, 4, 3, 2 सिटां काडपाक न्हू. फर्स्ट ते आमी कॉन्फिडंट आसा, आमी 2022 सरकार फॉर्म करतले. नेक्स्ट क्वेश्चन येता आमकां की आमकां बीजेपी हारोवपाक जाय. काँग्रेस येयली म्हणून कितें बरें जातलें? हा, सो बीजेपी एकूच आमची एनिमी आहा की सगळे दलाल आमची एनिमी आहा? सगळे. सो आमी कोणा वांगडा टाय अप करपाचो क्वेश्चन येच ना. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, सपोज रेव्होल्युशनरी गोवन्स 18 सिटां येयली, काँग्रेसची येयली कितली आनी बीजेपीची येयली, आनी आमकां सरकार जर फॉर्म करपाक जाय, तुमकां कितें दिसता? रेव्होल्युशनरी गोवन्सान काँग्रेसचे 4 घेवपाचे? हा, कितें ऑपोजिशनान रावपाचे? हा, कित्याक आमकां हे रेव्होल्युशन इलेक्शना मेरेन दवरपाचें ना, ते डायल्यूट करपाचें ना. ते स्ट्रॉंग आनी प्युअर आसपाक जाय. एज लॉंग एज गोंयान गोंयकार आसा तो मेरेन हे रेव्होल्युशन उरपाक जाय, प्युअर उरपाक जाय, स्ट्रॉंग उरपाक जाय. सो आमी कोणाच वांगडा मर्ज जावपाचें ना, कोणाचो सपोर्ट घेवपाचें ना, कोणाचो सपोर्ट दिवपाचें ना. दॅट्स वाय वी आर प्लेइंग टू विन दीस गेम. आमी 100% गॅरंटीड आसा की आमी हो सरकार करता. आमी आयज जर हांगा पावला म्हापसाच्यान, जाल्यार
रिजन इतलेच की आमकां खबर आसा आमकां 2022 सरकार करपाक जाय आनी तो सरकार आमी करतले. जर आमच्यान डाऊट असलो आमकां जर दिसताले की आमी करतले काय ना, मॅसिव्ह बीजेपी आसा, एज ओल्ड काँग्रेस आसा, फोटिंग गोवा फॉरवर्ड आसा, आम आदमी पार्टी आसा, वोट स्प्लिटर, हे सगळे जर आमी चिंतलेले जाल्यार आयज आमी हांगा पावचे नासले. सो तो कॉन्फिडंट तुमकां आसपाक जाय की आमी खेळटा जाल्यार जिखपाक खेळपाक जाय. दीस बॅटल ह्या वर्साचे जे इलेक्शन हे लोकांक तुमी सांगपाक जाय. कित्याक आयज झेडपी इलेक्शन रिझल्ट पळयला तुमी, कोणे एनालायज केला सारको? बीजेपी कशी जिखल्या ती, कशी जिखल्या सांगा? वोट स्प्लिट. कित्याक क्रेडिबल ऑपोजिशन नासलो, लोकांक एक कोणाक तरी वोट मारतले म्हणून नासले. 44% वोटर्स डिड नॉट वोट, 56% वोटिंग जाला. लोअस्ट टिल डेट दिसता 44% लोकांक हे बीजेपीचेर विश्वास ना. सो बीजेपीचे जे कोण लोक आसले तेंच्यांनी वचून मतां मारली, तरी पूण ऑपोजिशन जी वोट्स असली पळय, दे वर मोर दॅन बीजेपी वोट्स. हे तकलेन घाला. बीजेपी जिखला बिकॉज ऑफ वोट स्प्लिट. आम आदमी पार्टी मेड शुअर नो प्लेसींचेर बीजेपी विन्स झेडपी इलेक्शन. 9 प्लेसीसांचेर आम आदमी पार्टीन बीजेपीक जिखयला, 4-5 प्लेसींचेर इंडिपेंडंट जिखयला, आनी थोड्याच प्लेसींचेर ती डायरेक्ट मेजॉरिटी घेतला. सो अशें धरू नाका की झेडपी इलेक्शनाक बीजेपी जिखला म्हणून. रिझल्ट डिफरंट. आमचो फुल 100% जो एक व्हिडिओ येतलो, एनालिसिस व्हिडिओ येतलो, सो तितून तुमकां फुल आमी सीट बाय सीट क्लियर करतले की बीजेपी खंयच्या प्लेसीर जिखला, खंयच्या प्लेसीचेर शेणला, आनी लोकांक कळटले की बीजेपी झेडपी इलेक्शन जिखोंक ना. ऑपोजिशन वोट्स वर मोर दॅन बीजेपी वोट्स, पूण ऑपोजिशन वर नॉट युनायटेड. एक जाले आनी देर वॉज नो क्रेडिबल ऑपोजिशन. आता जेन्ना आमी देंवतले इलेक्शनाक, लोकांक तुमकां सांगपाक जाय एकूच, ईव्हीएमाचो घोटाळो गोंयांत जावपाचो ना. प्लीज नोट. खूब लोकांक क्वेश्चन येता, ईव्हीएम येता काय ना? आमची मशीन लास्ट टाइम असेंब्ली इलेक्शनाक कोणे वोट केला? लास्ट टाइम असेंब्ली इलेक्शन 2017 केला. सो तुम्ही वोट मारले की तुम्ही एक स्लीप येता ती पयली मशीनात, सो ती व्हीव्हीपॅट मशीन. व्हीव्हीपॅट मशीन म्हटल्यार बाकी सगळ्या स्टेटीन जी ना, बाकी व्हडले स्टेटी आहा पळय ते ओन्ली ईव्हीएम म्हटल्यार वोट मारले तुका कळना कोणाक वोट मारला ते. पूण गोंयांत तुवें वोट मारले की तुका कळटा कोणाक वोट मारले. दॅट्स वाय दे यूज वोट स्प्लिटर्स. आणि वोट स्प्लिटर्स कोण? आम आदमी पार्टी, हे गोवा फॉरवर्ड, हे सगळे येतले वोट स्प्लिट करपाक. इवन काँग्रेस, कोणाकूच आरजी येयली नाका. जर आरजी येयली जाल्यार काँग्रेस लायफ टाइम गायब जातली काय ना? सो सगळे युनायट जातले वोट स्प्लिट करपाक. कास्ट पॉलिटिक्स करतले, रिलीजन पॉलिटिक्स करतले, सगळे तरेचे ते टॅक्टिक्स ट्राय करतले. पूण आमकां स्ट्रॉंग रावपाक जाय, आमची ग्राउंड टीम स्ट्रॉंग आसपाक जाय. लोकांकडे तुम्ही कन्विन्स करपाक जाय. आयज ह्या वाड्याचें नांव कितें? वाड्याचें नांव कितें? मोड. मोडाचेर कितली घरां आसा? हाऊ मेनी हाऊसेस? 30, 40, 50, 60? 37? 37? ओके, ओनली 37. आमी सपोज डोर टू डोर करता सपोज, आनी 5 घरां दिसाक करता, कितले दीस लागतले आमकां कंप्लीट करपाक? 8 days? 7 to 8 days? या 8 दिसान आमची सगळी घरां कंप्लीट जाली. सगळ्या घरांनी पोगो पॅम्पलेट पावले, सगळ्या घरांतले मोबाईल नंबर्स आमच्या कडेन पावले, सगळे डेटा कलेक्शन जाले. त्या लोकां कडेन तुम्ही फ्रेंडशीप करपाक जाय, त्या लोकां कडेन तुम्ही कनेक्शन्स करपाक जाय की ह्या वाड्यार कितेंय प्रॉब्लेम जालो, लोक पंच आनी सरपंचा कडेन वचपाक जायना. हांगासले जे रेव्होल्युशनरी गोवन्साचे भुरगे त्या भुरग्यांकडेच लोक पावपाक जाय. लोकांक तुम्ही होप दिसपाक जाय. तुम्ही लोकांक दिसपाक जाय की रेव्होल्युशनरी गोवन्साचे भुरगे ते तेंचे प्रॉब्लेम अंडरस्टँड करतले आनी ते प्रॉब्लेम सॉल्व करपाक तांकां हेल्प करतले. इतले करपाक जातले तुमकां? या डोर टू डोर 8-10 दिसान कंप्लीट जातले. ओके, सो आमी हे इलेक्शन जिखपाक खेळटा. सो तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीचे ही कुंकळ्ळी कॉन्स्टिट्युएन्सी, हय, कुंकळ्ळी कॉन्स्टिट्युएन्सीचे काम तुम्ही पळोवपाक जाय. तेचे फुल जिखपाची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेवपाक जाय. एव्हरी स्टेटान कॉन्स्टिट्युएन्सीन सपोज ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली जाल्यार मोर दॅन 30 सीट्स आमी आरामान जिखता. कित्याक मोर दॅन 30 सीट्सांचेर, ऑलमोस्ट 30 सीट्सांचेर गोंयकारांची वोटिंग कार्ड चोडा. कुंकळे मायग्रंट वोटिंग कार्ड जाल्यार मायग्रंट वोटिंग आसा कुंकळे कॉन्स्टिट्युएन्सी? कॅन्सल करपाक जाय की नाका ती? ओके, तुमच्या वाड्यार आसा? ह्या वाड्यार आसा? ओके, सो आमी तुमकां एक काम करून दितले. आमी तुमकां ह्या वाड्याचो रोल दितले, इलेक्ट्रोल रोल. आता न्यू रोल येतलो, तो रोल तुम्ही घेवन बसपाक जाय. मायग्रंट वोटरांची नावां
लिस्ट आउट करपाक ऑलरेडी आमी केल्ली आसा, पूण आता न्यू रोल येतलो, सो तुमकां तुमी नावां लिस्ट आउट केला आमी तें दितले, आनी तुमकां न्यू कोण येयल्यार तुमी ती लिस्ट आउट करपाक जाय आनी ती आमकां कॅन्सलेशनाक घालपाक जाय. रेडी आसा तुमी तुमच्या वॉर्डाची कॅन्सलेशन करपाक? ओके. सो हो जर प्रोसेस चालून भितर सपोज 50% ड्युअल वोटिंग कार्ड, इलिगल वोटिंग कार्ड जर कॅन्सल जाली जाल्यार आमचे जिखपाचे चान्सीस वाडले कितें ना? सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, सपोज लोक आमकां म्हणटा आमी काँग्रेसी वांगडा कित्याक वचना, गोवा फॉरवर्डा वांगडा कित्याक, आम आदमी पार्टी, कोणूच गोंयकार डिफायन करपाक रेडी ना, कोणूच मायग्रंट वोट बँक कॅन्सल करपाक रेडी ना. आसा कोण? आम आदमी पार्टीची टॅगलायन कितें आसा? गोवा फॉर गोवन. सारखे? गोवन्स कोण तेंका लागून डिफायन केला ना. गोंय गोंयकार गोंयकार, पण येदे व्हडले स्लोगन आमी आयकले, लोकांनी तेका वोट घातले. गोंयकार म्हणून कोण तो डिफायन केल्लो तेणी? आमी विचारलेले तेका. लोक आमकां थोडे विचारता, तुमचे एक क्वेश्चन आसतलो, विजय सरदेसायन केला तशें तुम्ही करतले रे काय म्हणून विचारता. सारखे? कितली सिटां कंटेस्ट केल्ली तेणी विजयान लास्ट टाइम? 4. आणि तो 4 सीट्स घेवन तो गोयचो मॅनिफेस्टो रेडी केल्लो तेणी. इज इट पॉसिबल? 4 सिटां कंटेस्ट करून तो गव्हर्नमेंट फॉर्म करू शकता? त्याच्या मॅनिफेस्टो कितें व्हॅल्यू आसा? कितली सिटां जाय सरकार करपाक? 21. जो कोण 20+ सिटां कंटेस्ट करीत ना तो केन्नाच सरकार आपल्या आपूण करचो ना. त्याचो मॅनिफेस्टो आहा तो युजलेस, तो काढून डस्टबिनान मारपाचो जर तुमकां हाडून दिलो जाल्यार, नाल्यार वर म्हणपाचो पयशे वेस्ट करू नका म्हणून. या आमी रेव्होल्युशनरी गोवन्स, आमी 40 कॅन्डिडेट आमी फील्ड करतले, 40 कॉन्स्टिट्युएन्सीज आमी कंटेस्ट करतले. रिजन इतलेच की आमकां आमचो गव्हर्नमेंट करपाक जाय आनी जो पॉलिसी डॉक्युमेंट आमी करतले, जो गोवाज विजन डॉक्युमेंट आमी करतले, बीड एग्रीकल्चर पॉलिसी, सोलर पावर पॉलिसी, यूथ पॉलिसी, टुरिझम पॉलिसी, मायनिंग पॉलिसी, एज्युकेशन पॉलिसी, हे सगळे जे पॉलिसी आहा ते एक बुक कसो येतलो, एक विजन डॉक्युमेंट येतलो. आणि तो विजन डॉक्युमेंट जर आमकां चालीक लावपाक जाय, जर तो विजन डॉक्युमेंट आमकां इम्प्लिमेंट करपाक जाय जाल्यार आमकां आमचो सरकार जाय कितें नाका? जाय. सो तुमचे सिटाचे रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेवपाक जाय. सो तो क्वेश्चन विचारता विजय सरदेसाय बद्दल करचे ना जाल्यार पहिले म्हटल्यार आमी तेका क्वेश्चन केन्ना करूंक ना की विजय सरदेसाय तुझे गोंयकारपणाचो गोंयकार कोण, हे आमी क्वेश्चन करूंक ना. सेकंड थिंग म्हटल्यार विजयाची हिस्ट्री कोण जाणा, विजय कितें करता, बिझनस कितेंचो कोणाक खबर आहा? लँड माफिया. ओके, लँड माफिया, लँड डीलर, तो बिल्डर, लँड डीलर. ओके, आणि ह्या मनशाक हो मनीस आमकां येवन सांगता आपूण गोंय आनी गोंयचे जमनी आनी गोंयकारांक राखतलो म्हणून. पिशे कोण आमी काय तो ऐकला ते पिशे? सारखे? एक चोर येता, तुका चोर म्हणून तो खबर आहा मातसो, तो तुका सांगता तुझे घर तो राखतलो म्हणून. तू तेका घरान दवरता, तू फेस्ताक वयता, येता जाल्यार घरान काय ना आनी मागीर येवन तू रडटा. सेम केले विजयान. चोराक घरान घेतलो, गोंय राखपाक म्हणून हाडलो, गोंय लुटले आनी आतां आमी रडटा. आनी आमकां क्वेश्चन करतात लोक की तुमी विजय सरदेसाय भशेन करचे ना मरे. आमी तुमकां सांगता म्हणून आमचे ब्लायंड फॉलोवर्स, आमचे सपोर्टच जावं नाका. आमची हिस्ट्री चॅक करा, आमचे बॅकग्राऊंड चॅक करा, आमी कितें करता, कशें शिकला ना, कितें आमी खंय कामाक वयताले, सगळी हिस्ट्री चॅक करा आनी मागीरूच तुमी रेव्होल्युशनरी गोवन जॉइन. जेन्ना तुमी जाता तेन्ना हार्डकोर रेव्होल्युशनरी गोवन्स तुमी आसपाक जाय. कोणूय कितें क्वेश्चन केलो जाल्यार तुमचो कॉन्फिडंट हालपाक जायना. तुमचो जर कॉन्फिडन्स शेकी जालो हे रेव्होल्युशन केन्नाच कंप्लीट जावपाचें ना आनी इलेक्शन आमी केन्नाच जिखपाचें ना. आमी कोणाकूच फोर्स करचे ना की तुमी रेव्होल्युशनरी गोवन्सान या जॉइन जाय ना, आमी ते करपाचे ना. तुमकां दिसता जाल्यार तुमी जॉइन जावपाचे, तुमकां दिसता ना जॉइन जावपाचे, तुमी जॉइन जावं नाका. पूण जॉइन जाता तेंच्यांनी सामके फूल 100% दिवन जॉइन जावपाक जाय. नॉट 50%, नॉट 80%, नॉट 99%, 100%. जेन्ना तुमचे डाउट्स क्लियर जातले म्हणून तुमकां एक तुमी क्वेश्चन विचारना, हांवूच तुमकां सांगता म्हणून. सो विजया भशेन आमकां उडक्यो मारपाची गरज ना, कित्याक आमी आमचो सरकार फॉर्म करतले. आनी हांवें बायनॉली मिटिंगेकूय सांगलेलें हांव विजय सरदेसाय न्हू म्हणून. आमी लँड माफिया न्हू, आमच्या कडेन सादो 100 स्क्वेअर मिटर जागो घेवपाक पयशे पासून ना. सो लँड माफिया जावपाचे सोडूनच दी. सो विजय सरदेसायक आमकां जे लोक क्वेश्चन करतात नाल्यार तुमकां जेन्ना विचारतले तेन्ना तुमी लोकांक विचारपाक जाय की तो कितें करतालो आनी तेजेर तुमी विश्वास कसो दवरलो. सेकंड थिंग, जेन्ना तो विजय सरदेसाय गेलो आपले तीन कॅन्डिडेट घेवन, कितले लोक वोटर्स विजय सरदेसायच्या घरा वचून बसले भायर धर्ना धरून बसले? कोण बसलेले?
ऐकला तुम्ही? 1000 लोक बसला, 2000 लोक वोटर्स त्याचे बसला आणि त्याका डिमांड करता की परतो यो म्हणून गोवा फॉरवर्डान. ऐकला ना? म्हटल्यार लोकांचो त्याका भय ना. सो लोक आमकां विचारता तुमचे कॅन्डिडेट, तुम्ही क्वेश्चन विचारले त्याच्या पयलीं हांव तुमकां क्वेश्चनाचो आन्सर दिता, कित्याक तुम्ही क्वेश्चन विचारात ना जे तुमच्या मनात दवरता तशें आसपाक जायना. क्वेश्चन येवपाक जाय. अजून मेरेन गोंयकारांनी क्वेश्चन करूंक ना म्हणून आयज ही परिस्थिती येयला आणि गोंय काबार जायत गेला. सारखें? सो तुम्ही क्वेश्चन आमकां करपाक जाय एक्चुअली. सो आमकां लोक विचारता की तुम्ही दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीन वयतले आणि तुमचो कॅन्डिडेट जर गेलो जाल्यार कितें? सो तुमकां हांव सांगता त्या कॅन्डिडेटाक तुम्ही कंट्रोलान दवरपाक जाय. तुमचो कॅन्डिडेट तुमच्या कंट्रोलान आसपाक जाय आणि तुमकां जाय तसोच वागपाक जाय. तेका जर तुम्ही कंट्रोलान दवरिना, फाल्यां तूं तुज्या म्हाज्या भावाचेर विश्वास दवरूं शकना, गॅरंटी दिवपाक शकना, हांव म्हाज्या फ्रेंडाची गॅरंटी दिवपाक शकना. तुम्ही शकता? तुमच्या फॅमिली मेंबराची गॅरंटी दिवपाक शकता तो आपणाक चीट करचो ना म्हणून? कोणूच कोणाची गॅरंटी दिवपाक शकना. पण बिंग अ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही तेका लागून काम करतले, तुम्ही तेका निवडून हाडटले तुमचो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, तुम्ही तेका वोट घालतले. सो तुमकां तेका कंट्रोलान दवरपाक फुल रायट आसा काय ना? एक सपोज कंपनी आसा, त्या कंपनीन एम्प्लॉई आसा, सो ते एम्प्लॉई कितें काम सांगप कितें ना हे ओनराक रायट आसा कितें ना? ओनर तेका जेन्ना कामार घेता तेन्ना बरोवन दिता न्हू, अशी कामां आसतली तुका आनी तेका सॅलरी दिता. सो आमी आमच्या आमदाराक सॅलरी दितले, तेका तेचे पेट्रोल कॉस्ट, तेचे हेल्थ केअर सगळे आमी तेचे केअर घेतले जाल्यार तेका कंट्रोलान कोणे दवरपाक जाय? आमी की तुमी वोटर्सांनी? कोणे दवरपाक जाय? कोणे? सगळ्यांक दवरपाचे ना आनी मागीर रडपाचे. तुमकां जर दवरपाचे ना हांव गॅरंटी घेयना. सॉरी, आताच सांगता. म्हाका फेक प्रॉमिसीस तुमकां दिवपाचे ना की आमचो कॅन्डिडेट बीजेपी कशें शुद्धीकरण करून हाडटा तसले मशीन आमच्याकडे ना. सॉरी, आमच्याकडे ते मशीन ना की आमी आमच्या कॅन्डिडेटाची 100% गॅरंटी घेतले की हो वयचो ना म्हणून. लायव्ह व्हिडिओचेर हांव सांगताय. तुम्ही जो मेरेन तुमच्या कॅन्डिडेटाक कंट्रोलान दवरिना, तेका क्वेश्चन करिना, तो मेरेन बदल घडपाचो ना, सिस्टम चेंज जावपाची ना. तुमकां रिस्पॉन्सिबिलिटी घेवची पडटली. आमचो कॅन्डिडेट आमी तेका क्वेश्चन करतले, आमी तेका कंट्रोलान दवरतले. आमकां जाय तसो आमचो कॅन्डिडेट वागतले हे तुमी डिसायड करपाक जाय. तुम्ही तेका सर, बाबा, भाऊ, पात्रांव करून तकलेर बसयत तो आपणाक जाय त्या पार्टीन वयतलो. फाल्यां तेका रेव्होल्युशनरी तो म्हणटलो गेट लॉस्ट म्हणटलो रेव्होल्युशनरी गोन्स आपणाक पडले ना. फाल्यां आमी एक पार्टीन कितें एक्शन घेतली म्हणून तेका पडलें नासतलें, कित्याक तो दुसऱ्या पार्टीन जॉईन जाल्लो आसतलो. सो तेचो कंट्रोल तुमी दवरपाक जाय. जर तो वचपाक सोदता जाल्यार तेका हाडून तुमी धरपाक जाय, त्याच्या घरा फुड्यान तुमी बसपाक जाय आनी तेका वचपाक दिवपाचो ना. आमचो डेरिंग तर करचोच ना कोण इजिली, पूण जर कोणे केलें कोण गॅरंटी घेवपाक शकना जाल्यार तेका कंट्रोलान तुमी दवरपाक जाय. जातले दवरपाक? 100% जावपाकूच जाय. या Check paper is one side of it. Okay, you have to be proactive. Second thing, if you voting for, you get a candidate because you believe in something. Any moment that candidate can change. You cannot catch someone. Okay, you can go and do something, but you cannot catch hold of him. Is there a possibility for us to pass a law that if anyone jumps, then you can disqualify him? There can be a possibility of passing a law. Yes. Otherwise, first of all, candidate Gale, you have spent our tax money. So who is going to give us that accountability? Yeah. Who is going to run the whole process? So along with the people, there has to be something which is a check and balance at the other end. And once you go into the assembly, it is also your responsibility to do something on that. हे आता जे जम करतात पळय ते तेंचे कितें आसतात पळय रुल्स लॉज ते इलेक्शन कमिशन डिसायड करता. ते स्टेट असेंब्लीन डिसायड जायना. प्लीज नोट. आयज जे कोण गेला पळय तेंची केस सुप्रीम कोर्टान चल्ला. 10 जाण जेन्ना जम केल्ले तेंची सुप्रीम कोर्टान जाला. अजून मेरेन केस ड्रॅग जाता. तितून 5 वर्सां 10 वर्सां ते आनी 4 फावटी ते कंटेस्ट करतले. सो तुम्ही आमी एफिडेविट घेतले बरोवन. ओके, कोर्टान ते स्टँड जातले कितें ना. म्हाका हांगा बसोन हांव तुमकां कितलेंय कितें सांगूं येता बाकीच्या भाशेन. आमी एफिडेविट सायन घेतले, आमचो कॅन्डिडेट सामको क्लीन आसतलो, बरो कॅन्डिडेट, हें तें सगळें सांगपाक इजी काय न्हू. पूण हांव तुमकां इल्युजनान दवरपाचें ना. म्हाका तुमकां रिस्पॉन्सिबल करपाक जाय आनी क्लियर कितें आहा पळय, रियलिटी कितें आहा पळय तें दाखोवपाक जाय. रियलिटी जो मेरेन तुम्ही तुमच्या कॅन्डिडेटाक कंट्रोलान दवरिना, तेका चॅकान दवरिना, तुमचो
फियर फॅक्टर त्याच्या तकलेन ना तो मेरेन तो कंट्रोलान रावपाचो ना. कोर्टान केसी चलतले 10 वर्सां जातली तो पेन्शन घातलो त्याची फॅमिली सेट तोय सेट. कितली एफिडेविट सायन मार कोर्ट मारतलो भायर की एफिडेविटा सायन करून घेवया ना न्हू थोड्यांक दिसता आमी एफिडेविटा मारपाक जाय मारया एफिडेविट पब्लीक मिटिंगेक सायन करूंक लावया तेका हांव पार्टी चेंज करचो ना हे ते सगळे व्हडले बरोवन घालया. पूण ते सपोज कोर्टान भायर मारले जाल्यार कितें आमी ओगी बसपाचे कोर्टजांनी ओगी बसपाचे कितें कोणाची ड्युटी जाता. आयज जर विजय सरदेसाय थंय गेल्लो आनी सपोज थंय एवरी डे 2000 लोक जर वोटर गोंयकार जर सगळे 2000 त्याच्या दारा फुड्यान ते जे बानार त्यांनी इल्लीगल घर बांधला ते बानार जर वचोन गोंयकार बसलेले परतो येवचो पडटलो असलो काय ना तेका हा हे करपाक शिकंक हे करपाक जेन्ना आमी शिकतले तेन्नाच खंय ना खंय तरी फियर पडटलो. लोक सांगता म्हणून ते एफिडेविट मारले आणि कोर्टान गेले आणि कसले लॉ केले आमच्याकडे ते लॉ करपाक स्टेट असेंब्लीचे ते लॉ हितून पडना ते सेंट्रल जे इलेक्शन कमिशन आहा पळय तेंचे लॉ ते चेंज करपाक आमकां कांयच रायट ना. तेका लागून तुमकां रियलिटीन दवरता आमचो जो कॅन्डिडेट जातलो तेका कंट्रोलान तुमी दवरपाक जाय. सपोज एक कॅन्डिडेट गेलो जाल्यार एक रिस्पॉन्सिबिलिटी एज अ रेव्होल्युशनरी गोन्स आमी घेवपाक शकता सगळे गोंयचे लोक हाडून त्याच्या दारा फुड्यान बसोवपाक. ही प्रॉमिस हांव तुमकां करता. जो मेरेन तो परतो येना तो मेरेन त्याच्या घरा फुड्यान लोक बसोवपाचे काम हांव करतलो सायडीच्या कॉन्स्टिट्युएन्सी पूण तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीतले काम तुमकां करपाक जाय. वयचो ना आमी देवा कडेन आतांय मागता की आमच्या वांगडा कोण जॉयन जातलो तो बरोच आमकां दी कोणाच्या मनान वचपाचे आहा कोणाच्या मनान सेल्फीश आहा तांकां प्लीज पयस व्हर अशे कितलेशे भुरगे पयस गेल्ले आसा देवान व्हेल्ले आसा सो ते टेन्शन आमी घेवचे ना. पूण बींग रियलिस्टीक आमकां हे काम करचें पडटलें ना जाल्यार जावचें ना. रेडी आहा तुमी हे करपाक हा ओके हे करपाक रेडी आहा. खंयचोच आमदार केन्ना सरपंच न्हू कोणूच वचपाक शकना बिकॉज इज इलेक्टेड तो तुजो फॅमिली मेंबर न्हू तो तुवें तेका निवडून हाडला तू त्याचो आवय बापूय म्हणटा तसो वोटच त्याचे आवय बापूय आसा सो आवय बापायक फूल रायट आसा तेका कितें करपाचें ते. आनी कितें क्वेश्चन्स क्वेश्चन प्लीज आसा कितें क्वेश्चन. Hi. On what basis will you select your candidate? Yeah. In our constituency or in any other constituency? Yeah. आमचे आता पहिले म्हणजे जानेवारीन फर्स्ट वीकान आमचे कोऑर्डिनेटर्स लिस्ट आउट जातली फॉर ऑल 40 कॉन्स्टिट्युएन्सीज. ते जाल्या उपरांत काम जातले डोर टू डोर जातले तेन्ना आमचे थोड्या भुरग्यांक आमी ऑब्झर्वेशनाचेर घालतले कोण भुरगो कितें काम करता तांकां आमी शॉर्टलिस्ट करतले. त्या भुरग्यांक आमी रिपोर्टिंग सिस्टमाचेर घालतले म्हटल्यार तांकां रिपोर्ट करचे पडटले आमकां एवरी डे तांकां आमकां रिपोर्ट करचे पडटले त्या भुरग्यांक जेंकां आमी शॉर्टलिस्ट करतले की ते कितें काम करता कितले लोकांक मेळटा कितले इश्यूज ते आयडेंटिफाय करता कितले इश्यूज ते हँडल करता हे सगळे रिपोर्टिंग सिस्टम आसतलो. तो रिपोर्ट तेंच्या कडेन कितले भुरगे ते भुरगे टीम कितें आसा तेची हे सगळे जाल्या उपरांत आमी शॉर्टलिस्ट करून तुमच्या फुड्यान जे वर्किंग मेंबर्स आसा तेंच्या फुड्यान दवरतले की हे कॅन्डिडेट आमी शॉर्टलिस्ट केला तेतूंतल्यान एक कॅन्डिडेट तुमकां आमकां जो स्ट्रॉंग कॅन्डिडेट आसा तेका तुमकां आमकां सिलेक्ट करून दिवचो पडटलो. बिकॉज रिजन इज सिंपल त्या कॅन्डिडेटाक लागून तुमी फ्री ऑफ कॉस्ट काम करतले सारखे पैसे मागतले तुमी काम करपाक ना. सो तुमकां कॅन्डिडेट तुमकां जाय पळय मेजॉरिटी ऑफ जे आमचे एक्टिव्ह मेंबर्स आसा ना लोक आसा वोटर्स तांकां जाय पळय तोच कॅन्डिडेट दितले कित्याक तेका आमकां लोकांनी फ्री ऑफ कॉस्ट आपल्या मनान काम केल्ले जाय. आमकां जाय तो कॅन्डिडेट आमी तुमकां हाडून तुमच्या खड्ड्यार घालचे ना कित्याक तुमी फाल्यां बॅकआउट जातले ते सीट आमच्या हातींतल्यान वयतले सो आमी तो चान्सीस घेवपाचे ना. तुमकां जाय तोच कॅन्डिडेट मेळटले पूण तेचे इव्हॅल्युएशन तेचे रिपोर्टिंग सिस्टम कितें आसा पळय कॅरेक्टर तेचे बिहेवियर हे सगळे एनालिसीस आमी करतले. ते आमची एक टीम आसतली जी करतली आनी तुमच्या फुड्यान ते लास्ट मोमेंटार हाडून दवरतले आनी ऑलमोस्ट 3-4 मंथ्स पयलीं तरी आमचो कॅन्डिडेट आउट जातलो कित्याक तुमकांय काम करपाक मेळपाक जाय आनी तेकाय लोकां फुड्यान पावपाक टायम मेळपाक जाय. या बाबा जालें तेजो आन्सर ओके ओके मरे बाबा या आनी एक क्वेश्चन या सांग आता आमी ऑलरेडी एक इलेक्शन जालें हय बेसिकली बीजेपी येवपाक कारण वोट फुटले सगळे हय ओके during your election in 2022 that is assembly elections नॉट यू आवर इलेक्शन yeah so that time kit steps katale so that if
वोट फुटताय ते अवॉइड करपाक. आमकां ग्राउंड वर्क करपाक जाय, लोकांक समजून सांगपाक जाय. सपोज आमकां बीजेपी नाका जाल्यार आमकां वोट स्प्लिट करपाचे ना. एंड इट इज बीजेपी वर्सीस आरजी, बिकॉज काँग्रेसा कडेन 40 कॅन्डिडेट ना, गोवा फॉरवर्डा कडेन 40 कॅन्डिडेट ना, एमजीपी कडेन ना, कोणाच कडेन ते कोएलिशन गव्हर्नमेंट करीत जाल्यार कोएलिशन गव्हर्नमेंट जातलो. तो गव्हर्नमेंट कॉम्प्रोमाइज गव्हर्नमेंट आसतलो, सदांच दलाली करतलो आनी सदांच आपल्या पार्टीचे बेनिफीट पळयतलो. सो हे लोकांक आमकां समजून सांगपाक जाय. आनी आमचो जो विजन डॉक्युमेंट आहा तो लोकां मेरेन येतलो इलेक्शन जावच्या पयलीं. आनी तो विजन डॉक्युमेंट जो गोंयचो विजन डॉक्युमेंट आहा, गोंया खातीर जे प्लॅन आहा ते लोकांक सांगपाक जाय. हे जर आमकां चालीक लावपाक जाय, इम्प्लिमेंट करपाक जाय जाल्यार आमकां आरजी सरकार हाडपाक जाय आनी तुमी वोट स्प्लिट करपाचे ना. सो हे काम तुमचे जे बूथ आमचे रेव्होल्युशनरीज आसतले पळय, ते रेव्होल्युशनरीचे काम आसतले लोकांक अंडरस्टँड करपाक, अवेअर करपाक. ते ट्राय करतले, 8-10 कॅन्डिडेट घालपाक ट्राय करतले. सो इट इज अप टू अस की आमी लोकांक कितले कन्विन्स करता, कितले लोकांक 1:1 फायट म्हणून आमी तांकां इलेक्शनाक हाडटा. या अमरेश बाब, म्हाका एक क्वेश्चन आहा, मुगे एक क्वेश्चन आहा तुका. डोर टू डोर कॅम्पेनिंग करता तेदोना लोक डेफिनेटली इंसातलो. एक क्वेश्चन, काँग्रेस दित मरे 1000 रुपये दित मरे, बीजेपी 500 दित मरे, वो तेश को इंसातलो. सो आरजी आम कित दिता एशमो कितें आम इंसातलो लोक. सो व्हाट शुड बी सिंपल आन्सर तेका विचारपाचे 1000 रुपये कितल्या दिसांक दिता काय म्हणून पयलो क्वेश्चन तुवें विचारपाचो. ओके, तो म्हणटलो 5 वर्सां 365 into 5 कर म्हणून सांग तेका, डिवायड बाय 1000 दिसाक कितले पडटले 25-35 पैसे. सो तुजो व्हॅल्यू हो काय म्हणून तू तेका क्वेश्चन कर. सो तेचो आन्सर तेका मेळटलो. पूण सेकंड थिंग ते जाल्या उपरांत तेका आमी कितें करतले ते सांग. तेन्ना जेन्ना आतां डोर टू डोराक जेन्ना वयतले पळय तेन्ना हो आन्सर तुमी आन्सर करपाक, क्वेश्चन आन्सर करपाची गरज ना. बिकॉज फर्स्ट टायम आमी अवेअरनेस करपाक वयता, पोगो बील दिवपाक वयता आनी तेंचे प्रॉब्लम, तेंचे कितें आसा, तेंचे इश्यूज आसा, प्रॉब्लम्स आसा, तेंचो गोंयचो कितें विजन आसा लोकांचो, तो आमी बरोवन घेतले. सो नेक्स्ट टाइम जेन्ना इलेक्शनाक तुमी वयतले, जेन्ना ते पयशे वाटपाक स्टार्ट जातले तेन्ना तो क्वेश्चन येतलो. तेन्ना आमचो विजन डॉक्युमेंट गोंयचो रेडी आसतलो, तो तेका दिवप. तेका सांगप हे पळय गोंयांक लागून हे आमचे प्लॅन आसा ते आमी इम्प्लिमेंट करतले, जे अजून मेरेन जावना. आयज तुमी हॉस्पिसियोन गेल्यार तुमकां फ्री वखदां मेळना, आयज तुमकां उदक सारकें मेळना, तुमकां लायटीची बिलां चड येता, भुरग्यांक एज्युकेशन ना, रोड तुमकां बरे ना. हे सगळे आमी तुमकां करून दितले. तुमकां 1000 रुपया जाय की हे सगळे जाय. सो आन्सर तोच तुका दितलो, आमकां हे सगळे जाय म्हणून. या थँक्यू. आनी कितें Manoj Bab, Yeah. like question very serious regarding coal, Hoy. double tracking, लागीं power transmission lines. हय. Full-fledged thing work चालू आहे. People are doing agitation. म्हणजे government doesn't listen. गोडे ते जायच तेंगे project double tracking complete झालो. RG form केलो government. What will be your stand? आमी डायरेक्टली जे डबल ट्रॅकिंग आसा ना जाल्यार कोल हब आसा ना जाल्यार जी IIT आसा ना हेच्या डायरेक्ट अगेन्स्ट आसा. आमी डायरेक्ट अगेन्स्ट ते तर आमचो सरकार येयलो हे प्रोजेक्ट स्क्रॅप जातलेच. पूण आमचो सरकार मेरेन आमी कित्याक रावपाक जाय. हे प्रोजेक्ट आमी पयली एज अ गोंयकार नॉर्थ साउथ एवरी विलेज एवरी वॉर्ड आमी रस्त्यार येवन कित्याक बंद करपाचे ना. सो आमचे जे डोर टू डोर जातले पळय तेतून आमी तुमकां क्वेश्चनर्स दितले, तुमकां आमी कितें लोकां कडेन उलोवपाचें ते दितले. दीस वील इन्क्लूड कोल हब, रेल्वे डबल ट्रॅकिंग, हे सगळे लोकांक तुमी सांगपाक जाय, बी इट नॉर्थ साउथ एवरी विलेज एवरी वॉर्ड. सो दॅट जेन्ना आमी प्रोटेस्ट कॉल आउट करतले, जेन्ना आमी लोकांक रस्त्याचेर यो म्हणटले गोंया खातीर, तेन्ना आमकां सगळ्या वॉर्डांतले लोक जाय. आमी हे इलेक्शन मेरेन रावतले आनी इलेक्शन जावन स्क्रॅप करतले, हे मेरेन आमकां रावपाक टायम ना. आसा टायम ना. सो आमकां आतां पळय लोक कितें म्हणटा, आमकां लोक डबल ट्रॅकिंग घालता, ट्रॅक घालता, हे घालता. ट्रॅक घातलो म्हणून ट्रेन येवची ना, कर्नाटका अजून परमिशन मेळोंक ना. सो आमचो जो अटॅक आसतलो पळय तो अटॅक इतलो स्ट्रॉंग आसपाक जाय आमचो की तो अटॅक फेल जावपाक जायना. आमी ट्रेन स्टॉप करपाक सपोज आमी हेचेर गेले, ट्रॅकार गेले, फाल्यां आमच्या भुरग्यांचेर केसी जाले, कितें जालें, फाल्यां आवय बापूय दुसरे आवय बापूय आहा ते धाडटले आपल्या भुरग्यांक, तेन्ना धाडटले प्रोटेस्टाक. सो आमकां सेफ खेळपाक जाय. आमकां इन अ प्लॅन्ड मॅनर आमकां प्रोटेस्ट करपाक जाय, डिफरंट स्टायल प्रोटेस्ट करपाक जाय आनी डिफरंट वेन करपाक जाय. तेका लागून आमकां अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयज नॉर्थ गोवान जर तूं गेलो, आतां तुमी सालसेट सोडले, नॉर्थ गोवान गेलो जाल्यार लोकांक कोलाचे सिरियसनेसूच ना.
लोकांक खबरूच ना कोल हब त्यांच्या गावान येता त्यांच्या गावान त्यांना कोल खावचो पडटलो रस्त्यार येताना कोल येता हे लोकांक खबरूच ना सो हे अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट जो मेरेन अवेअरनेस जायना तो मेरेन कोल हब स्टॉप जावपाचो ना जो मेरेन 20-30-40 लोक गोंयकार भायर येना तो मेरेन कोल हब स्टॉप जावपाचो ना सो तो ते एनवायरमेंट ते आमकां क्रिएट करपाक जाय ती बेज आमकां क्रिएट करपाक जाय ते अवेअरनेस आमकां क्रिएट करपाक जाय अँड डेफिनेटली रेव्होल्युशनरी गोवन जर सरकारान येयलो आमच्या मॅनिफेस्टोनूय आसतलो की आमकां गोंयान कोल हब नाका कित्याक आमचें गोंय टुरिस्ट डेस्टिनेशन आसा हांगा टुरिजमाचेर भरपूर इंडस्ट्री आसा आमचें गोंय डिफरंट आसा आयडेंटिटी आसा तेका तेजी ग्रीनरी आसा हे सगळे जर आमकां प्रोटेक्ट करतले हे इक्विलिब्रियम जर आमी प्रोटेक्ट करतले जाल्यार कोल हब आमकां डायरेक्टली स्क्रॅप करचो पडटलो तो आमचे एज अ गव्हर्मेंट येयलो तेन्ना आमी स्क्रॅप करतले पूण तेच्याय पयलीं आमचो मुवमेंट जातलो येस बाबा या थँक्यू आनी कितें लागे दर I have one issue regarding the Facebook page. What you have put. Archie today received a complaint that Kumudar land in Chandar Gitoli has been sold for migrants for 10 rupees per square meter. According to me, I saw it on the Facebook. From Revolutionary Goans, any action has been taken or petition has been filed or something. But it says like complaint has been received. That hearing is there on 31st, I believe, tomorrow. Yeah, No, but on for us or petition there's something. no name of Archie. So I saw the petitions. Yeah, it is not. Our complaint has been given to the collector. Yeah, but any member who have charged his petition, at least something has been done by Archie or something. We have submitted this to the collector, and what this Lowell and all people have submitted is to the administrator. But the thing is, nothing is disclosed. Means you are having any proof like you have filed or something? Yes, we do have. Because I saw the names who had filed the case. That is a different. Our letter has gone on our letterhead. So there are two different cases. Yeah, there are two different. There are multiple people who have filed that case. How is it like multiple cases can be taken and only the names which are disclosed are like? No, that we put additional one. That you saw in the group, right? Yes. So that is an additional one. That is a response which they received. That I have forwarded. And the other one is already been filed. It was old. So if you get this, I saw this wordings from the Facebook. So it will be nice to see the response letter. Means like petition file. What is that? You can put on the group. So Yes, that all we'll people put. come to know. That was already put. Because it's just I got a call. Means many of my friends they got a call from all over Goa that you all are like closing eyes here in Chandor. Gitoli. No. Nobody is aware of it. So yeah, people had filed petitions. Yeah, thank you. Yeah, any question? Yeah, sure. There are many Goans who are opting for different nationalities like Canadian, Portuguese for better prospects of life. Is that person still comes under person of Goan origin? Yeah. डेफिनेटली कित्याक आमचे जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन डेफिनेशन आसा तितून आमचे जी लास्ट लायन आहा तितून क्लियरली बरयल्लें आसा इरिस्पेक्टीव ऑफ नॅशनॅलिटी दे होल्ड प्रेझेंटली या सो ते सगळे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन जाता बट वेन इट कम्स टू डिमांड दॅट इज अ डेफिनेशन तो पर्सन ऑफ गोवन ही कॅन आयडेंटिफाय जाल्यार म्हणजे आमी ताका पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हणून मानता ना ट्रीट करता पूण जेन्ना वेन इट कम्स टू गव्हर्मेंट जॉब्स ना आनी कितें that will be according to the constitution of India. By definition he is person of Goan origin. Definitely जो गोंयकार 1961 जे आमी डेफिनेशन केला तो आयज खंयच्याय नॅशनल पासपोर्ट घेवन आसूं नॅशनॅलिटी घेवन आसूं तो पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आसतलो आमकां लोक या थँक्यू आनी कितें क्वेश्चन फाटल्यान कांयच क्वेश्चन ना सामके आरजी फॅन तुमी कितें कितें क्वेश्चन जाय काय तुमकां लोक विचारत ना आरजीचे तुमी डिस्कस करिना कितें आरजी भायर वयता ना हय कितेंय डावट आसले प्लीज कित्याक तुमी डोर टू डोर वयतले तेन्ना सामके कॉन्फिडंट आसपाक जाय
फाल्यां कोणें म्हटलें कितेंय जर तुमकां सांगलें जाल्यार तुमी क्वेश्चन मार्क आसपाक जाय तगले सामकें क्लियर आसपाक जाय प्लीज हा. फाल्यां कितें जातलें फाल्यां कोण म्हणटलो रेव्होल्युशनरी गोवन्साचो भुरगो येयलो तेकडे आरजीचे कितें विचारलें तेकडे आन्सर नासलें म्हणून. ओके माझे सांगता हांव पिर्ना माझे नेटिव्ह इज फ्रॉम पिर्ना बार्देश. हांव MSc जाला. आय वर्क इन ऑयल रिग अँड मायनिंग. ओके माझो बिझनस असलो वॉटर टँक क्लिनिंग सर्विसीस. त्याच्या पयलीं वोडाफोन मिनिस्टर आसलो. भरपूर बिझनस केलाय आणि वॉटर टँक क्लिनिंग सद्या तो बंद हा कित्याक हांव फूल टायम आर्जीन हा म्हणून. ह्या सो कोणेंय विचारलें जाल्यार आणि आम्ही कशें जगता काय म्हणून विचारात जाल्यार सिंपल रेव्होल्युशनरी गोवन्साचो यूट्यूब चॅनल आसा, फेसबूक आसा. सो तेजेर कितें थोडे पयशे मेळटा तेतून आमी घर चलयता. या सो प्लीज सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. व्हिडिओ पळयत राहा. आणि एक हॅलो आधी बंद झालो. हॅलो हॅलो बटन हॅलो हॅलो हा एक सतीश धोणाचो क्वेश्चन येता कोणाक? मनोज पावर्ड बाय सतीश धोण म्हणून. ऐकला कोणे? हात वयर घाला कोणे ऐकला जाल्यार. आवय पूण विचारना मरे कोण म्हाका. ओके तो म्हाज्या गांवचो. म्हाजे घर हांगा जाल्यार होते घर आहा पळय तितल्याक तेजे घर. ओके पूण तो रावता बिचोले. हांवूय बिचोले रावता. सो सतीश धोण BJP पयली पासून BJP. दॅट डजंट मीन तो म्हाज्या गांवान आहा म्हटल्यार तो म्हाका पावोट करता नाजाल्यार तेचो म्हाका सपोर्ट आहा. ZP इलेक्शनाक आदले दीस सतीश धोण आनी सदानंद तानावडे रेस्टॉरंटान ZP मिटींग घेताले कार्यकर्त्यां वांगडा जी ब्रेक आमच्या गोंयचो पात्रांव न्यूज चॅनलाच्या 18 ते 20 वर्साच्या भुरग्यांनी केल्ली. अजून मेरेन काँग्रेस BJP काँग्रेस MGP गोवा फॉरवर्ड कोणाच कडेन सतीश धोणाक टार्गेट करपाची कॅपॅसिटी जावंक ना, कापास्ताद जावंक ना जे रेव्होल्युशनरी गोवन्सान केला. सो आमी सपोज BJPची टीम असली जाल्यार आमी तेंची ZP मिटिंगेक वयतले असले एक्सपोज करपाक वयतले असले. हांव म्हाज्याच वाड्या वयल्या मनशा वांगडा वायटपण घेतलो आसलो जर तो म्हाका पावट करता नाल्यार म्हाका तेच्या वांगडा बरेपण. आय डोंट केअर तो कोणूय आसूं तेची पावर कितें आसूं तेची तो कोणाय कडेन डायरेक्ट मोदी कडेन कनेक्ट आसूं आमकां फरक पडना. तो मोदी कडेन कनेक्ट आसा आमी देवा कडेन कनेक्ट आसा. कोण पावरफूल जाले? आमी पावरफूल जाले न्हू. सो म्हाजे सतीश धोणा वांगडा काय कनेक्शन ना. BJP वांगडा RSS हे तकलेन सामकें घाला कित्याक तुमकां साऊथ गोवान परतून तेच सांगतले. सो जेन्ना तुमकां क्वेश्चन येतलो कॉन्फिडंटली तुमी प्रूफ मागपाक जाय. कॉन्फिडंटली आलपाक जायना, शेक जावपाक जायना. प्रूफ दी तेका सांगपाचे. त्या दीस हांव रेव्होल्युशनरी गोवन्स सोडटा ते दीस मनोजान सांगला तो रेव्होल्युशनरी गोवन्स बंद करतलो. ही दोन स्टेटमेंट तुमच्या कडेन येवपाक जाय. सिंपल. And I promise लाईव्ह व्हिडिओ आसा हजारांनी लोक पळयता. हजारांनी हे पट्टेवाले डाउनलोड करून दवरतले. तो तेंकाय सांगतात हे पट्टेवाल्यांकूय हांव सांगपाक सोदता सीएमाचे पट्टे सीएमूय पळयता आसतलो फेक अकाउंट वयल्यान. तेजी बायलूय पळयता आसतली फेक अकाउंट वयल्यान. मिकी पळयता आसतलो तेका फाल्यां पोस्ट बरोवपाक जाय म्हणल्यार बरोवन घेवपाक जाय. तेका बरोवपाक कळना न्हू. ओके सो सगळ्यांक सांगपाक सोदता कोणेय जर प्रूव्ह केले BJP RSS लिंक रेव्होल्युशनरी गोवन स्टॉप कंप्लीट त्याच दीस. आनी कितें क्वेश्चन्स? ओके आता हांव तुमकां एक रिक्वेस्ट करता. हांव तुमकां हॅलो एक म्हाका आमकां ओके रेव्होल्युशनरी गोवन्साची टीम वाडत आसा, काम वाडत आसा. सो तुमच्या कडल्यान म्हाका एक्टिव्ह पार्टिसिपेशन जाय. आमकां कोण तुमच्या भितर मोबायलाचेर व्हिडिओ एडिटिंग करता, ग्राफिक डिझायनिंग करता जाल्यार आमकां जाय. कोण डेटा एंट्री करतलो आमकां लागून एक्सेल शीट्स करतलो आमचे डेटा एंटर करतलो जाल्यार ते आमकां नंबर जाय. सो आमचे कोऑर्डिनेटर्स आउट जातले तेच्या कडेन तुमी कॉन्टॅक्ट करून मागीर तुमचे नंबर दिवपाक जाता. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग रेव्होल्युशनरी गोवन्स आमी मिस कॉल नंबर लॉन्च करपाचे. म्हटल्यार हांगाले कितले लोक रेव्होल्युशनरी गोवन्सान रजिस्टर्ड मेंबर्स आसा, ऑनलायन रजिस्ट्रेशन केला? 1-2-3 इतले बाकी चडशे जाणांन करूंक ना. सो कित्याक करूंक ना? लोकांक डिफिकल्टी जाता. लोक तितले वेबसायटीचेर वचून करतले ना. सो तेका लागून आमी मिस कॉल नंबर दवरला. सपोज आमी एक मिस कॉल नंबर आउट केलो तुमकां RG जॉइन तुमी मारतले काय ना मिस कॉल?
मारतले. सो तुमचो पण आमकां मिस कॉलूच येतलो, डेटा येवचो ना, तुमचें नाव येवचें ना, तुमची गांव, तुमचो कॉन्स्टिट्युएन्सी काय येवपाचें ना, तुमचें ऑक्युपेशन येवपाचें ना. सो तेका लागून आमची टेलिकॉलिंग टीम आसतली. सो आमकां तुमच्या भितरले स्पेशली लेडीज टीम जी घरान रावन काम करतली, कित्याक आमकां तेमकां रस्त्याचेर प्रोटेस्ट करपाक नाल्यार मातशें रिस्की कितें आसता पळय थंय हाडपाचें ना. सो तुमकांय सेफ दवरपाक तुमकां एक आमी मोबायल दितले, तेच्या वयल्यान तुमी कॉलिंग करपाचें. तुमकां आमी 150-100 नंबर्स दितले, तेंकां तुमी कॉल करपाचे आनी तेंचो डेटा घेवन आमकां दिवपाचे. सो ही आमकां टीम व्हेरी इम्पॉर्टंट, कित्याक आमी शुअर आसा जेन्ना आमी मिस कॉल नंबर आउट करतले आमकां अराउंड 80,000 to 1 lakh म्हटल्यार आमकां मिस कॉल येतले, 100% येतले. सो ते मिस कॉल जे दितले पळय तेंकां कॉलिंग वचपाक जाय. तेका लागून तुमच्या भितरले जर कोण आमकां हेल्प करतले या एक्टिव्ह पार्टिसिपेट जातले रेव्होल्युशनान जाल्यार प्लीज वेलकम. आमकां जाय तुमी, कित्याक आमची टीम ग्रो जाय. जसं आमचेर भरपूर टेन्शन येता, आमचेर ओवरलोड जाता. सो मातशें काम आमकां डिस्ट्रीब्यूट करपाक जाय आनी तुमी भितर एक्टिवली पार्टिसिपेट जावन आमचें काम, आमचो लोड आहा पळय तो कमी करपाक जाय. सो प्लीज जेन्ना कॉर्डिनेटर आउट जातले, ग्राफीक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटींग, टेलिकॉलिंग, आमचे एक्सेल शीट, डेटा एंट्री हे कामाक कोणूय जर आसा जाल्यार प्लीज तुमची मागीर तेका नांवां दिवची, आमी तुमकां मेन टिमीन एड करतले. या आनी कितें? सो म्हाका दिसना आनी क्वेश्चन आहा, कित्याक चडशे क्वेश्चन हांवेंनूच विचारले, हांवेंनूच आन्सर केले. ओके, सो डोर टू डोर आमी स्टार्ट करूया. तुमचो कॉर्डिनेटर आमी आउट करतले. कॉर्डिनेटर आउट जाल्या उपरांत डोर टू डोर टील फेब्रुवारी 15 मेरेन चलतले. सो आपल्या वाड्यार तुमी भोंवपाचे. सपोज तुमची गरज दुसऱ्या वाड्याक आहा जाल्यार प्लीज त्या वाड्याचेर तुमी त्या भुरग्यां वांगडा वचोन लोकांक कन्विन्स करचे, लोकांक अवेअर करचे. ओके, आनी आमचे जे गोंय आसा ते परते रिबिल्ड करूया, परते आमच्या हातीन घेवया. लेट्स रेव्होल्युशन. देव बरें करूं. उजो मातशें एक अनाउन्समेंट आहा, सगळ्यांनी मातशें रावचें, जेवण आहा. Interaction.